बघा ही स्टोरी एका अनिल नावाच्या मुलासोबत घडलेली आहे आणि मी असं सांगणार आहे की जसे की ही स्टोरी माझ्यासोबत घडलेली आहे आणि ही जी स्टोरी आहे ही जालनामधली आहे. बघा एक कारखाना होता. त्या कारखान्यामध्ये मी सुपरवायझर म्हणून काम करायचो. आता तुम्ही समजा की माझं नाव अनिल आहे. ओके. मी सुपरवायझर म्हणून काम करायचो. चांगली पगार होती. 18-20 हजार रुपये मस्त पगार होती. पगार यायची, खायचो प्यायचो ऐश करायचो. लग्न वगैरे झालेलं नव्हतं, काय नव्हतं. जे आईवडील होते ते त्यांचं धकवायचे आणि जी माझी पगार होती ती निव्वळ माझ्यासाठीच होती. तर एक दिवस अशी प्रॉब्लेम होते की माझी जी गाडी आहे मोटरसायकल, ज्या मोटरसायकलनं मी कारखान्यावर यायचो, परत घराकडे यायचो, येणं जाणं करायचो, ती मोटरसायकल माझ्या एका पाहुण्यानं घेऊन गेला होता 1 महिन्यासाठी. तर गेले 15 दिवस झाले आमच्या गल्लीमध्ये माझ्या मित्राजवळ एक रिक्षा होता. तर मी त्याच्या रिक्षाने यायचो. जेव्हा मला सुट्टी व्हायची मी त्याला फोन करायचो, तो मला नेण्यासाठी यायचा आणि मला नेऊनही घालायचा. त्याचं एकदम मी महिन्याला डायरेक्ट भाडं ठरवूनच घेतलेलं होतं. तर 1 महिनाभर मला त्याच्या रिक्षाचं काम होतं आणि जे त्याचा माझी जी ड्युटी होती तिच्या अशा शिफ्ट बदलायच्या हप्त्याला. सुरुवातीच्या हप्त्याला सकाळी बिगिनं, दुसऱ्या हप्त्याला दुपारची, तिसऱ्या हप्त्याला रात्रीची, अशा प्रकारची माझी शिफ्ट बदलायची कामाची. 3 शिफ्ट होत्या आणि त्यानुसार मला प्रत्येक आठवड्यामध्ये वेगळी वेगळी शिफ्ट भेटायची. आता जो माझा मित्र आहे तो दिवसभर रिक्षा चालवायचा. मी फोन केला की मला नेण्यासाठी यायचा, मला तिथं नेऊन सोडायचा. त्यासाठी त्याला मी पैसे वगैरे पण दिलेले होते. तर फार चांगल्या पद्धतीनं चालू लागलं. तर एक दिवसची जी गोष्ट आहे माझ्यासोबत अशी घडली की मी तो दिवस ना अख्ख्या आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. आणि जे माझ्या कारखान्याचं आणि माझ्या घराचं अंतर होतं ते 20 ते 25 किलोमीटर होतं. आणि त्या 25 किलोमीटरमध्ये एक रस्ता असा होता जो की पूर्णपणे निर्जन होता आणि त्या रस्त्यावर एक पूल होता. तिथली आसपासची लोक म्हणायची की तो जो पूल आहे तो इंग्रजांच्या काळातला पूल आहे आणि तेव्हापासून तो पूल त्या नदीवर होता. नदी काय अशी छोटी वगैरे नव्हती, नदी थोडी मोठी होती आणि तो पूलही खूप मोठा होता. आणि त्या पुलावर अशा काही घटना घडलेल्या होत्या की आसपासचे जितके पण लोक आहेत ना ते लोक असे म्हणायचे की तो जो पूल आहे तो फार भयानक आहे. त्या पुलाला लोक मृत्यू पूल असं म्हणायचे. म्हणजे त्या पुलावर दरवर्षी काही ना काहीतरी कांड होतं म्हणजे होतंच आणि प्रत्येक वर्षी कोणी ना कोणीतरी त्या पुलावर मरतंय म्हणजे मरतंयच. तो पूल माणसाचा जीव घेणारा पूल होता आणि तो पूल एवढा कणखरपणे उभा होता तिथं की त्या नदीला कित्येक पुरं येऊन गेले, नवे पुलं बांधलेले कित्येक पडले, पण या पुलाचा एकही दगडसुद्धा निसटला नाही आणि पूर्ण जो पूल आहे ना तो दगडाने बांधलेला होता. अशा प्रकारचा तो पूल होता आणि त्याच पुलावरून मला जाणं येणं करावं लागायचं. गेले कित्येक वर्ष मी त्या पुलावरून जाणं येणं करत होतो. 15 म्हणलो मी, 5-6 वर्ष झाले असतील. त्या 5-6 वर्षामध्ये मी त्या पुलावरून जाणं येणं करायचो, पण कधीही मला तसल्या प्रकारचा अनुभव आलेला नाही आहे. पण ते म्हणतात ना की कधी कधी काय असतं ना, रोजच्या ठिकाणावर सुद्धा काही असे अनुभव येतात की ते आपल्याला येतील म्हणून याची अजिबात अपेक्षा नसते. तर माझ्यासोबतही असंच झालं होतं. मी आपला बिंदास रोजच्यासारखा जायचो यायचो, त्याला फोन लावायचो, यायचा मला घेऊन जायचा. आणि या आठवड्यामध्ये माझी रात्रीची ड्युटी होती. म्हणजे दुपारी 4 वाजता जायचं आणि संध्याकाळी 10-11च्या दरम्यान घराकडे वापस यायचं, अशा प्रकारची माझी ड्युटी होती. तर मी गेल्याच्या नंतर माझ्या मित्राला सांगितलं की बाबा आज संध्याकाळी थोडासा लवकर ये, 10-1 वाजता ये, मी आज थोडा लवकर सुट्टी घेणार आहे. तर माझा मित्र म्हणला की तो टेन्शन नको घेऊ, तुला जेव्हा सुट्टी भेटली तेव्हा मला फोन कर, मी 15 मिनटात तुझ्यापाशी येतो, काय 20-25 मिनटाचा तर रस्ता आहे. म्हणले की हां तसंही पण आहे. तर मग मी संध्याकाळी निघता वेळेस त्याला फोन केला. तो त्याचा रिक्षा घेऊन आला. रिक्षामध्ये बसलो आणि बसल्याच्या नंतर थोडंसं समोर गेलो तर माझ्या मित्राने काही दारूचे बाटल्या आणल्या होत्या, काही चकना आणला होता. हां, मी दारू वगैरे पित होतो त्यावेळेस, आता पित नाही, आता सोडून दिलेली आहे. आणि थोडंफार त्याने नॉनव्हेजसुद्धा सोबत आणलेलं होतं. तर तो मला म्हणला की आपण एक काम करूयात, जाता जाता मस्तपैकी कुठेतरी शांत जागेवर एका जागेवर बसूयात आणि खाऊयात पिऊयात आणि घराकडे जाऊयात. मी म्हटलं बसावं कुठं, रस्त्यामध्ये कुठंच असं ठिकाण नाही जिथं आपण शांततेनं बसू शकतो. अरे याच्यापेक्षा आपण घरी गेलो असतो, घरी बाजूला एक शाळा आहे त्या शाळेमध्ये गेलो असतो आणि रात्रीला मस्त खाऊन पिऊन सनाटून आपल्या घरी येऊन झोपी गेलो असतो. आता रस्त्यात कुठं भेटायची, तिकडेच गेलो असतो तर जमलं नसतं का.
तर माझा मित्र म्हणला, अरे तू काय येडा आहे का रे, जाता जाता आपला तो दगड्या पूल आहे ना, त्या दगड्या पुलावर बसूयात आपण. आता त्याने तसं म्हणल्याच्या नंतर माझ्या डोक्यामध्ये ना जे आसपासची लोक बोलायची ना त्या पुलाबद्दल, ते सगळं काही एकदम यायला लागलं. तिथं विचित्र प्रकार होतात, असं होते तसं होते. आणि मी माझ्या मित्राला सांगितलं की अरे भाई, त्या पुलावर आपल्या गावातली लोक म्हणतात की माणसं मरतात, दरवर्षी काही ना काही दुर्घटना होते, आणि तू म्हणतोय की तिथंच बसायचं, तिथं बसून दारू प्यायची, सिगारेट ओढायची, आणि वरून मांसाहारी पण खायचं. थोडं विचित्र नाही का वाटत तुला? आणि तसंही लोक म्हणतात की बाबा जे मांसाहारी जेवण असते ना ते भूतांना थोडं जास्तच आकर्षित करते, आणि तू त्या पुलावर बसायची गोष्ट करायलास. भाई भीती वाटते यार मला, तिथं नको, दुसरं काहीतरी आपण बघूयात ना, दुसरं एखादं ठिकाण बघूयात, तिथं का? तर माझा मित्र म्हणला की तू किती भित्र आहेस रे, भिवू नको, काय होत नसतंय. अरे तर कोण्या काळामध्ये जगायलास आणि काय विचार करायलास, चाल मोकळ्यानं तिथं जाऊन मस्त बसू, खाऊ पिऊ आणि जाऊ, आणि काय झालं तर मला बोल. असं म्हणून तो रिक्षामध्ये बसला आणि मी सुद्धा रिक्षामध्ये बसलो. पण माझ्या मनामध्ये दुडदुडी होतीच की भाई तिथं तसल्या प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत, आणि आता होईल काय तिथं गेल्याच्या नंतर? जर ठीक आहे काही झालं नाही तर ओके, पण काय झालं तर मग काय करायचं? आता माझ्यापाशी ना एक रुद्राक्षाची माळ होती जी की मी गळ्यामध्ये घातलेली होती. मला असं पर्सनली वाटत होतं की हां, मी जे माळ घातलेली आहे त्या माळेमुळं मला काही होणार नाही, पण मला माहिती नव्हतं की तिची माळ आहे ना ती पूर्णपणे डुप्लिकेट माळ होती. तर मी त्या भरोशावर तिथं गेलो. गेल्याच्या नंतर रिक्षा थांबला आमचा, आसपास कुणीही नव्हतं. ही भल्ली मोठी नदी दिसू लागली, पूर्ण कोरडीच्या कोरडी, पाणी नव्हतं नदीमध्ये, आणि सगळीकडं असं लगे सुनसान दिसत होतं. इकडं झाडं झुडपं, इकडं झाडं झुडपं, आणि त्या पुलावर आम्ही दोघंच. ना कुठलं वाहन येते, ना कुठला माणूस येते, काहीच नाही. आणि तिथं ना एकदम अशी स्मशानभूमीमध्ये कशी शांतता असते तशा प्रकारची शांतता येऊ लागली, आणि एक विचित्र असा दुर्गंध आल्यासारखा दुर्गंध येऊ लागला. मी माझ्या मित्राला म्हणलो सुद्धा की अरे भाई इथं कसा रे असा वेगळा वास येतोय, जसा स्मशानभूमीमध्ये येतो तसा. तर माझा मित्र म्हणला की अरे हे दगडाचा पूल आहे, या दगडावर पाणी साचून साचून हे होऊन होऊन या दगडातून असा वास येतो, असा दमट दमट. टेन्शन नको घेऊ. आता तुला जर माझं खोटं वाटत असेल ना, तू कधी लेण्या बघायला गेलास का? लेण्या, तू लेण्या पाहायला गेल्याच्या नंतर जर पाण्याचा पाझर पिझर आला ना तर तिथं कसा वास येतो तशा प्रकारचा वास आहे, दगडांचा वास आहे. काय इतकं टेन्शन घेतोय तू? म्हटलं हां ठीक आहे, हां म्हणतोय तर ते पण बरोबर आहे. मग माझ्या डोक्यामधून थोडे थोडे ते विचार असे जायला लागले. आमचा रिक्षा इकडच्या बाजूला बसलेला होता, आणि आम्ही रिक्षाच्या साईडला इकडे एकदम असं त्या पुलाच्या वर बसलेलो होतो. ते असतं ना पुलाच्या वर असे दोन्हीकडून दोन केलेले, त्या एकाच्या वर आम्ही बसलेलो होतो. मधात मस्त नॉनव्हेज सोडलेलं असतं, आणि पलीकडून चिवडा वगैरे ठेवलेला होता थोडासा, आणि दारूच्या बाटल्या वगैरे होत्या. 2 बॉटला आणल्या होत्या, 2 क्वार्टर त्याने आणल्या होत्या. त्या दोन्ही क्वार्टर आम्ही पिऊ लागलो मस्तपैकी, आणि पिता पिता आम्हाला चांगला घंटा 1.5 घंटा झाला. 1.5 घंटा झाल्याच्या नंतर आमच्या गप्पा वगैरे रंगल्या, चांगलं बोललो. तर त्या पुलावर जे पोहोचलो होतो आम्ही ते 10:30 वाजता पोहोचलो होतो, आणि आमच्या गप्पा मारत मारत 12-12:30 कधी वाजले ना आमचं आम्हाला कळालं नाही. आणि ज्यावेळेस माझ्या घरून मला फोन आला की बाबा कधी येणार आहेस तू घरी, त्यावेळेस मला कळलं की अरे चा, आता तर 12:30 वाजलेत. आणि तो फोन होता माझ्या आईचा. मी फोन उचलला, आईला म्हणलं आई हां मी इकडं थोडंफार खातोय, तर मला काय भूक नाही आहे, तू झोपी जा, आणि तसंही जर मला भूक लागलीच तर मग मी घरी आल्याच्या नंतर हातानं घेऊन खाईल, तू टेन्शन नको घेऊ, तू झोपी जा. असं म्हणून मी फोन ठेवला, आणि माझ्या मित्राला म्हणलं की अरे भाई आता 12:30 वाजले, चला आपल्याला निघायला पाहिजे. तर माझा मित्र म्हणला की थांब ना अर्धा घंटा, थोडंसं बरं वाटतंय, आपण थोडं थांबूयात आणि नंतर मग घराकडे जाऊयात. मग थोडंसं थांबलो, आणि जे मटण वगैरे होतं ते काय तसं असे कागद वगैरे असतात ते कापड वगैरे, ते सगळं असं पॅक केलं, आणि त्या पुलावून खाली आम्ही फेकून दिलं. ते काय जे काही कचरा वगैरे ते सगळं काय पुलावून तिथून तसा खाली फेकून दिला आम्ही. पूर्ण काय तिथला क्लीन केलं, आणि तिथून खाली उतरलो, रिक्षामध्ये बसलो. रिक्षा तो चालू करू लागला, पण रिक्षा चालू होत नव्हता. त्याने कित्येक वेळा ते रिक्षा चालू करण्याचा प्रयत्न केला, पण रिक्षा चालूच होत नव्हता. तो खाली उतरला, रिक्षाचा पाठीमागचं जे काही इंजन वगैरे असतं ते बघितलं, काय 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 झालं काय नाही, पण काहीच नव्हतं. तो म्हणत होता की याच्या अगोदर तर कधी रिक्षाने परेशानी केली नाही, आज काय एवढा परेशान करतोय रिक्षा. आता मला माहिती नाही की काय होते काय नाही, ते मला माझ्या मनामध्ये ना थोड्या भीती निर्माण होते की भाई अचानकच याचा रिक्षा बंद पडला आहे. आणि तेवढ्यात माझं लक्ष त्या रिक्षाच्या टायरावर गेलं, आणि टायर पूर्णपणे चपून खाली बसलेला होता. मी त्याला म्हणलं की अरे अभ्या, रिक्षाचा टायर पंक्चर झाला आहे का? तो बघतो खाली, तर खरंच रिक्षाचा टायर पंक्चर झालेला असतो. तो कपाळाला हाणून घेतो, काय यार, एक रिक्षा चालू होईना, वरून टायर पंक्चर झालाय.
एक काम कर, मधातली ती स्टेप नाही काढ. आता त्या शीटच्या पाठीमागून त्यानं ते एक छोटासा टायर ठेवलेला होता त्याच्या रिक्षाचा दुसरा, जर कुठं अडचणीला काढायचं काम पडत असेल तर तेव्हा. तर तो टायर काढतो आणि टायर बसवतो त्याला, आणि बसवल्याच्या नंतर ती जे टायर आहे पंक्चर झालेलं ते उचलतो आणि ते रिक्षामध्ये ठेवतो. पण मी ते शीटच्या मागून ठेवत नाही, मी ठेवतो त्या दोन्ही शीटच्या समोर जे असतं ना ते तसा ठेवून देतो. मग ठेवल्याच्या नंतर तो परत रिक्षा चालू करण्याचा प्रयत्न करतो, पण रिक्षा काय चालू होतच नाही. कम्प्लिटली अर्धा एक 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 घंटा जातो आमचा. 1:30 वाजतात आम्हाला त्या जागेवर, 1:30. आणि 1:30 वाजता माझं लक्ष परत ज्या जागेवर आम्ही बसलेलो होतो ना तिथं जातं. आणि तिथं आमच्या त्या 2 बाटल्या, ते खाण्यापिण्याच्या गोष्टी जशाच तशा होत्या. मी विचार करू लागलो, आम्ही तर ही गर्दा खाली फेकून दिला होता, मग हा वरी आला कसा? आता मी तिथं हळूवार गेलो आणि बघितलं तर तिथलं जे नॉनव्हेज होतं ना आम्ही खाल्लेलं, ते तशात तसं तिथं होतं. त्या दोन्ही बॉटल्यामध्ये दारू भरलेली होती. मी पूर्णपणे आश्चर्यचकित झालो. अच्छा, आईच्या गावात हा काय प्रकार आहे? आम्ही तर नेमकेच पिलं ना. मी याला हाक मारायलो, अरे अभ्या, अभ्या एक मिनिट इकडे रे अभ्या. तो आला आणि मला म्हणला, काय कदरलेला होता तो, काय म्हणला असा या पद्धतीनं. मी त्याला म्हणलं, एकदा इकडं बघ ना. त्याने तिकडं बघितलं तर दोन्ही बाटल्यामध्ये दारू भरलेली, मटण, ते चिवडा जशाच तसा. अभ्या म्हणला, अभे आपण तरी पिलो होतं ना, मग हे इथं परत कसं काय? तेवढ्यात न जाणू असे अचानक पद्धतीनं असं वाटायला लागलं की आम्ही एखाद्या एसी रूममध्ये बसलेलो आहोत आणि फुल एसी सोडवलेली आहे. इतकं थंडगार अचानक आम्हाला जाणवायला लागलं. आणि दिवस उन्हाळ्याचे होते, हिवाळ्याचे पण नव्हते. गरमी होऊ लागली. आम्ही दोघेही जण बनेलवर होतो जेव्हा ड्रिंक करू लागलो ना त्यावेळेस. आणि अचानक एवढी थंडी वाजायला लागली की आम्ही ॲटोपाशी गेलो, शर्ट घातलं आणि असं अंगाला असं चोळायला लागलो. आणि मी एकमेकाला विचारायलो की अरे, उन्हाळ्याच्या दिवसांनी एवढी थंडी का वाजते आपल्याला? तर तो त्या ॲटोच्या ग्लासाकडे बघतो, त्या काच असतो ना ॲटोचा, तर त्याच्यावर असं वधाड पडल्यासारखं वाटत होतं. मग तो त्या वधाडाला असं हे करतो, तर खरंच तिथं वधाड पडलेलं होतं त्याला. ह्याला कळत नाही नेमकं काय व्हायला ते. दोघांची फाटायला लागली. थोडं थोडं थंड हवा सुटायला लागली, थंडी वाजायला लागली. आणि वरून ते दारूच्या बॉटल्या आणि ते तिथे एकदम टाईट. हे ॲटो चालू करू 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 परेशान. भीती दोघांनाही वाटली. आता हा फार जास्त कदरला होता. दारू दोघांनीही पिलेली होती आम्ही. मी थोडंसं बघितलं होतं, पण मी थोडा सुधीवर होतो. पण तो जो होता ना तो अर्ध्याच्या वर सटकलेला होता. तो गेला, दारूची बॉटल घेतली आणि पुन्हा प्यायला लागला. त्यानं परत पिली. पिल्याच्या नंतर मला म्हणलं की आणि पी दारू. मी म्हणलं, अरे हे काय म्हणतोय तू? अरे तू का पागल झालास का काय? अरे आपण जी दारू पिली होती ना त्या दारूच्या बाटल्या आपण खाली फेकून दिलेल्या होत्या आणि त्या आता ऑटोमॅटिक वर आलेल्या आहेत. तू ती दारू पिलीस, मला म्हणतोय पी म्हणून. अरे काही का असं ना, कोणी मस्करी बिस्करी करत असं, तू तू दारू पी पटकन पी. मी त्याचं ऐकलं आणि मी पण दारू पिली. दारूच्या नशेमध्ये काय. पिल्याच्या नंतर आम्ही ॲटोमध्ये बसलो. तो ॲटो चालू करण्याचा प्रयत्न करायला, मी पाठीमागून बसलो. तो ॲटो चालू करतोय पण ॲटो चालू होत नाही. आता मी पाठीमागून बसल्याच्या नंतर माझे जे पाय होते ते खाली ठेवलेल्या टायरावर होते आणि सहज माझं लक्ष त्या टायरावर गेलं. आणि टायरावर गेल्याच्या नंतर मी पायाने त्या टायराला दाबून टाकण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि जसा दाबू लागलो ना तो टायर दबतच नव्हता. मी थोडा खाली वाकलो आणि त्याला असं मारून पाहिलं तर त्याच्यामध्ये फुलं हवा होती. मी याला म्हणलो, अभ्या आपण टायर बदलला ना आपल्या ॲटोचा? तो म्हणतो की हां आपण बदलला आहे टायर. का बदलला आहे? तो म्हणतो की पंक्चर झाला म्हणून बदलला आपण. मी त्याला म्हणलो, अरे हा टायर पंक्चरच नाही आहे. म्हणजे काय गोष्ट करायला. आम्ही खाली येतो बघतो तर खरंच तो टायर पंक्चर नव्हता. आणि तो त्या टायराकडे बघतो जे बदललेला होता तिकडं. आणि मला म्हणतो, तू का पागल आहे का रे? पंक्चर झालेला टायर तू मला दिलंस नाही का? मग मला वाटलं यार मी गलती केली असेल. मग तो पुन्हा टायर खोलायला लागला. जो पंक्चर झालेला टायर आहे तो बाहेर काढला, याच्यात ठेवला आणि मग याच्यामधला टायर काढून तिथं बसवला. तिथं बसवल्याच्या नंतर त्यानं परत ते इंजनाचं ढाकण वगैरे खोललं, त्याच्यात बघितलं आणि बसला आणि ॲटो सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी 4 ते 5 वेळ झाल्याच्या नंतर त्याचा ॲटो चालू झाला. चालू झाल्याच्या नंतर तो गिअरमध्ये टाकतोय पण ॲटो समोर जात नाही. गिअर बदलतोय पण ॲटो समोर जात नाही. ॲटो समोर धकतच नाही. गिअर बदलतोय, रेस वाढवतोय, गिअर बदलतोय, रेस वाढवतोय, पण ॲटो समोर जरासा सुद्धा हालत नाही. आता त्या दोन्ही बॉटल्या आम्ही पिलेल्या होत्या. परत दुसऱ्या वेळेस
आता इतकं सगळं कटाळल्याच्या नंतर आमचं लक्ष आम्ही जिथं बसलो होतो ना तिथं गेलं, तर तिथं 2 माणसं बसलेली होती. आम्ही कन्फ्यूज झालो की हे काय व्हायलं नेमकं, काहीतरी घोळ व्हायला आहे. आम्ही दोघेही जण ॲटोच्या खाली उतरलो, त्या माणसांपाशी गेलो. अंधार पडलेला होता त्यामुळे क्लिअरली काय दिसत नव्हतं, पण थोडंफार दिसत होतं कारण की चंद्राचा उजेड होता. आम्ही तिथं गेलो आणि त्यांच्याकडे असं बोलत बोलत गेलो आम्ही, अरे तुम्ही कोण आहात, तिथं थोडीशी मदत करा, आमचा ऑटो जरासं ढकलू लागा, असं बोलत बोलत गेलो. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांच्या जवळ गेलो त्यावेळेस आम्हाला असा अनुभव आला की तिथं दुसरं कुणी नाही आहे, तिथं आम्हीच दोघं आहेत. आणि ज्या वेळेस आम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर त्यांच्या चेहऱ्याला मोठे मोठे असे खड्डे पडलेले होते आणि त्या खड्ड्यामध्ये असं असं काहीतरी असं वळवळ करत होतं, असं विचित्र पद्धतीने. आम्ही जोरात ओरडलो आणि ॲटोकडे पळण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही वरून खाली पडलो. म्हणजे आम्ही ऑलरेडी त्याच जागेवर बसलेलो होतो ज्या जागेवर ते दोघंजणं दिसले होते. आणि आम्ही पळण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्ही तिथं खाली पडलो. आणि पडल्याच्या नंतर आम्हाला कळालं की अरे आपण खाली उभी नव्हतो, आपण वर बसलेलो होतो. मग आपल्याला खालून आपण कसे दिसलो. आता तुम्हाला हा पॅरेग्राफ ना थोडासा विचित्र वाटला असेल आणि थोडासा समजण्यात पण आला नसेल, पण परत एकदा ऐका रिटर्न मागं घेऊन, तुम्हाला समजण्यात येईल की मी तुम्हाला काय बोलण्याचा प्रयत्न करतोय. आणि जर नसेल आला तर मी आता तुम्हाला सोप्या भाषेमध्ये थोडंसं सांगतो. बघा, एक असं हेल्युसिनेशन झालं की तुम्ही खाली आहात आणि खालून तुम्ही दुसऱ्याला बघतायत, म्हणजे असं की तुम्ही तुम्ही तुम्हाला बघतायत, अशा प्रकारचं एक तिथं कांड झालं त्यांच्यासोबत. ते दोघंही बेले खाली पडले. पडल्याच्या नंतर दोघांनाही खचाटलं. त्या ॲटोमध्ये बसले. ॲटोमध्ये बसल्याच्या नंतर ॲटो एका रट्यात चालू झाला आणि जसा तो चालू झाला तसा तो ऑटो धकलासुद्धा, समोर गेलासुद्धा आणि डायरेक्ट घरी पोहोचलो. घरी गेल्याच्या नंतर मी माझ्या घरी गेलो, तो त्याच्या घरी गेला. सकाळ झाली, सकाळी उठलो. जे रातचं जे सगळं होतं ना ते डोक्यामध्ये होतं, काय झालं नाही काय नाही. आम्ही परत उद्या सकाळी दोघंजणं जेव्हा मला कामावर जायचं होतं त्यावेळेस त्याच्या ॲटोमध्ये निघलो होतो कामाकडं. आणि तिथं आलो. तिथं आल्याच्या नंतर येता येता आम्ही गप्पा आमच्या चालू की असं असं झालं होतं काल संध्याकाळी, असं असं नाही, तुला काय वाटतंय. पण आम्हालाच म्हणतोय की अरे आपण खूप दारू पिली होती त्या कारणामुळे असं झालं असेल. पण तेवढ्यात आम्ही म्हणतो की यार नाही, तसं नाही होऊ शकत ना, आपण यावेळेस फक्त दोनच क्वार्टर नेल्या होत्या. एरी तर आपण 2-2, 3-3 मारतो, आपल्याला तेवढं काय होत नाही. एका क्वार्टरमध्ये काय होणार आहे आपल्याला. त्याची ती ही गोष्ट पण खरी होती. आम्ही बसायला बसलो तर 2-2, 2.5, 3-3 क्वार्टर दारू प्यायचो आणि त्याच्यानंतर जे काय व्हायचं आम्हाला ते सगळं काय व्हायचं. पण यावेळेस आम्हाला एका क्वार्टरमध्ये एवढी चढली कशी काय याचा आम्हाला अंदाजा लागला नव्हता. मग येता येता आम्ही तिथून आलो, त्या पुलावर आलो. पुलावर आल्याच्या नंतर ज्या जागेवर आम्ही बसलो होतो ना तिथं उतरून आम्ही परत पाहिलं तर तिथं काहीच नव्हतं. सगळं काय क्लिअर होतं. कापडं वगैरे त्या पुलाच्या खाली त्या नदीमध्ये पडलेले दिसत होते आणि सगळं काही असं म्हणजे होतं, जाग्यावर होतं. मग आम्ही एक विचार केला, रात्री जे झालं होतं ते जर नुसती आपली कल्पना असेल आणि किंवा जर अशा गोष्टी असतील की त्या झाल्याच नाहीत आणि त्या आम्हाला वाटल्या की झाल्या म्हणून, तर मग गाडीमधला जो टायर आहे तो पंक्चरच कसा काय होता. ही गोष्ट आमच्या डोक्यामध्ये आली. आणि त्या रात्री ह्यू कसं वाजत होतं. आपण शर्ट काढून बसलेलो होतो. आपण म्हणू ठीक आहे, ती आपली एक कल्पना होती आणि एक भास झाला असेल आपल्याला. पण मग शर्ट घातलेली का होती, कारण शर्ट काढून दारू प्यायला बसलो होतो आपण आणि ते झाल्याच्या नंतर एवढी थंडी वाजू का लागली. बरं ठीक आहे, ती पण कल्पना म्हणूयात आपण. मग गाडीचा टायर आपण त्या कल्पनेमध्ये बदलला कसा. आपण जर जागेवरून उठलोच नाही तर गाडीचा टायर बदलला कसा. कसा बदलला. त्या गाडीच्या टायरावरून कळालं की काहीतरी गडबड झाली आहे, काहीतरी विचित्र झालं आहे. मग तिथून आम्ही त्या कारखान्यामध्ये आलो. मला त्याने सोडलं, तो निघून गेला. कारखान्यामध्ये एक बुजुर्ग माणूस काम करायचा, वॉचमॅन होता आणि तो खूप जुन्या दिवसापासून तिथं तो काम करायचा. मी त्याच्यापाशी गेलो आणि त्याला म्हणलो की, आणि मी ज्या गावामध्ये राहत होतो तिथं मी माझा मित्र, तर आम्ही नुकतेच आलो होतो, काय असं लगेच जुने नव्हतो आम्ही, काय 10 ते 12 वर्षाच्या अगोदरपासून त्या गावामध्ये आम्ही राहण्यासाठी आलो होतो. तर जो वॉचमॅन होता त्या गावातला जुना माणूस होता, त्याचं मूळ गावस्थी होतं. त्याला विचारलं की हो का तिथं नेमकं काय काय प्रॉब्लेम होतात का, आपल्या गावातले लोक अशी बोलतात. तर तो म्हणला की नाही, मला म्हणजे
माझ्या कानावर 1-2 गोष्टी आल्यात आणि एक अशी घटना बी आलेली आहे जी भयानक होती. पण आता इतक्यात काही घडलं नाही. आता घडेल. प्रत्येक वर्षी तिथं काही ना काही घडतं. प्रत्येक वर्षी तिथं कोणाचा ना कोणाचा तरी जीव जातो. तर घडेल, होईल काहीतरी. आता तो तसा म्हणला. त्यानंतर मी म्हटलं की होईल काहीतरी म्हणजे नेमकं मागं काय झालं होतं. तो म्हणला की भाई तिथं नाही एक किस्सा नव्हता झाला. खूप काही कारणं झाले होते. पण एक असं कारण होतं की त्या कारणापासून त्या जागेवर तशा प्रकारच्या गोष्टी व्हायला लागतात. असं मी नाही म्हणत आहे. माझे जे बाबा होते त्यांनी मला सांगितलं होतं त्यांच्या काळामध्ये त्यावेळेस ते झालं होतं. नवीन नवीन असा पूल बनवलेला होता आणि त्याच्यानंतर त्या पुलावर जे काही कामं झालेले होते त्यावेळीची गोष्ट होती. मग मी त्यांना विचारलं की काय झालं होतं जरा सांगसाल का मला. तर ते काका सांगू लागले त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं तशा प्रकारे. असं म्हणतात म्हणे की तो जेव्हा पूल बांधला गेला होता त्यावेळेस ते जे पूल आहे ते एक बळी मागत होता. पुलाचं जेव्हा काम चालू होतं त्यावेळेस पुलाचं काम शेवटपर्यंत पोहोचतच नव्हतं. जे शेवटचं काम होतं ते काम करण्यासाठी किती जरी प्रयत्न केले तरी ते काम होत नव्हतं. आणि जे इंग्रज ते काम करत होते त्या काळची ती गोष्ट होती. तर काम होत नव्हतं आणि काम न झाल्या कारणामुळं फार परेशान झाले होते तिथले लोक. तर मग असंच आपल्या गावामधला एक माणूस होता जो की तांत्रिक होता. तो तिथं गेला आणि त्यांना म्हणला की एक बळी द्यावा लागेल पुलाला आणि जेव्हा तुम्ही बळी देसाल पुलाला त्याच वेळेस या पुलाचं काम पूर्ण होईल, अन्यथा काम पूर्ण होणार नाही. तर मग ते म्हणले की कशाचा बळी द्यायचा. तो तांत्रिक म्हणला की बाबा माझी जसं मला कळतं आहे तसं जर आपण एक एक रक्त जर इथं टाकलं तर होऊन जाईल. म्हणजे समजा तुमच्या मनानं कोंबड्याचा बळी द्या, बकऱ्याचा बळी द्या, कशाचाही द्या, इथं होऊन जाईल. पण बळी असा पाहिजे की जे जोडीनं दिला पाहिजे. एक कोंबडा कोंबडी, बकरा बकरी अशा पद्धतीचे बळी द्यायला पाहिजे. तर तिथल्या त्या लोकांनी पहिले कोंबडं कापलं, नंतर कोंबडी कापली, नंतर काम चालू केलं. काम झालं नाही. परत बकरं आणलं, बकरी कापली, काम चालू केलं, काम झालं नाही. मग आता तो तांत्रिक यांना म्हणायला लागले बघा एक उपाय आहे. आता मात्र हा उपाय फार भयानक आहे. जर हा उपाय केल्याच्या नंतर जर तुमचं काम झालं तर ठीक, नाही झालं तर माझं नाव बदलून ठेवा. मला हे कन्फर्म माहिती की असं तुम्ही करू शकता आणि असं केल्याच्या नंतर तुमचं जे काम आहे ना हे एकदम परफेक्ट होऊन जाईल. आता ते माणसं म्हणले की ठीक आहे बाबा काय ते सांगा आम्हाला. मग हा तांत्रिक म्हणला की एक पोरगा आणि एक पोरगी येणं आणि ते असे असले पाहिजे त्यांचं लग्न झालं पाहिजे. आणि लग्न होऊन काय फारसे दिवस नसतील झाले पाहिजे. लग्न होऊन काय महिना 2 महिना जास्तीत जास्त वरीस असं जोडपं आणा, त्या जोडप्याला मारा आणि त्याचे जे मृतदेह आहेत ते याच्यात पुरवून टाका. तुमचं काम जर नाही झालं ना मिशी काढून देतो. तो तांत्रिक त्यांना असा म्हणला. मग त्या तांत्रिकाने म्हणल्याप्रमाणे यांनी आणलं ना एक जोडपं कुठून तरी उचलून कामाच्या निमित्तानं. चांगलं होतं. आणलं आणि त्यांना मारलं. मारल्याच्या नंतर त्याची जी मृतदेह आहे ते त्या पुलामध्येच पुरली आणि काम झालं. पूर्ण काम ॲक्युरेट झालं. पण ते सगळं काम झाल्याच्या नंतर जे माणूस तो पूल बांधत होता असं म्हणतात की रात्रीला पूल झाल्याच्या नंतरची गोष्ट जेव्हा पहिली अमावस्या आली त्याच्या पहिल्या रात्रीला त्या माणसाच्या खोलीमध्ये ते दोघंजण गेले जे मारून तिथं पुरले गेले होते. ते दोघंजण ती मुलगी आणि तो मुलगा आणि ते दोघंजण याला म्हणायला लागले की प्रत्येक वर्षी ज्या दिवशी तू आम्हाला मारलंस ना त्या दिवशी या पुलावून जाणाऱ्यांना मारेन, त्यांचा खून पिल आणि नंतर आम्ही शांत बसू. या पुलाला तू बांधण्यासाठी आमचं रक्त पाजलंस, आम्ही प्रत्येकाचं रक्त पाजू आणि सुरुवात तुझ्यापासून करू. ते असं म्हणतात की त्यांनी तसं म्हटल्याच्या नंतर याचा जीव गेला आणि याचं जे मृतदेह आहे हे मृतदेह त्या पुलावर आढळलं गेलं. आणि तेव्हापासून असं म्हणतात की प्रत्येक वर्षी त्या पुलावर कोणाचा ना कोणाचा तरी जीव जातो. असा तो मामा मला सांगायला लागला. तेवढ्यात माझा फोन वाजतो. अननोन नंबर होता. फोन उचलला आणि उचलल्याच्या नंतर कळालं की तो जो माणूस आहे तो आमच्या गावामधलाच माणूस आहे. आणि त्याने जे फोनवर सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला इतका मोठा झटका बसला की असं कसं होऊ शकते, हे होणं शक्य नाही आहे, पण असं झालं. जो माझा मित्र अभि होता जेव्हा त्याने मला इथं सोडलं होतं
आणि तो परत इथून निघून गेला. त्यावेळेस तो गेला. त्याच्यासोबत जे झालं ते फार भयानक झालं. मला ज्या माणसाचा फोन आला होता तो माणूस म्हणला की तुमचा जो मित्र आहे त्याने या फुलाला गळफास घेऊन स्वतःचा जीव संपवला. आणि जी काकानं गोष्ट सांगितली होती ती गोष्ट खरी झाली. प्रत्येक वर्षी कोणी ना कोणीतरी त्या फुलाला मरतच, रक्त पाजतच. तेव्हा कुठेतरी मला कळालं की हां, असं कांड आहे. तेव्हापासून मी आजपर्यंत त्या रस्त्यानं कधीच जात नाही. माझा चांगला मित्र माझ्या हातून गमावला गेला. तर मंडळी, ही होती आजची स्टोरी. बघा मंडळी, कसं असतं ना, आपल्या आयुष्यामध्ये कधी काही लोक असे येतात की ते आपल्याला खूप भयानक उपदेश देतात. म्हणजे असं काही सांगतात की ते आपल्याला अजिबात पटतच नाही आणि आपण त्यांच्यावर क्रोधित होतो, त्यांना शिव्या घालतो आणि त्यांना पळवूनसुद्धा लावतो. तर आज एक अशाच माणसाची घटना मी आपल्यासमोर सादर करणार आहे ज्याच्यासोबत घडलेली आहे. एक माणूस होता ज्याचं नाव निलेश असं होतं आणि तो जो होता ना, तो या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास करायचा नाही. म्हणजे तो पूर्णपणे नास्तिक होता आणि त्याच्यासोबत असं काही झालं आणि ते सगळं होण्याच्या अगोदर एका माणसाने त्याला सांगितलंसुद्धा होतं की समोरच्या 5 दिवसामध्ये तुझ्यासोबत अशी घटना होण्याची शक्यता आहे. म्हणजे असं काय होण्याची शक्यता आहे की ज्याच्यामध्ये तुझा जीवसुद्धा जाऊ शकतो. तरीसुद्धा जो निलेश आहे त्यानं अजिबात त्या माणसाचं ऐकलं नाही. त्याला शिव्या घातल्या आणि त्याला हाकालून लावलं. तर आता ही स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर थोडंसं मी तुम्हाला सांगतो की बाबा ही जी स्टोरी आहे, ही स्टोरी तुम्हाला मी अशा पद्धतीनं सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की हे सगळं काही माझ्यासोबत घडलं आहे. म्हणजे मी त्या निलेशच्या जागावर उभा राहून तुम्हाला सगळं काही सांगणार आहे, जेणेकरून मलाही तुम्हाला सांगायला सोपं पडेल आणि तुम्हाला ऐकायलाही फार सोपं पडेल. तर चला, आता उशीर न करता आपल्या या भयकथेला आपण सुरुवात करूयात. एका दिवशी मी माझ्या घरामध्ये निवांत झोपलो होतो. हिवाळ्याचे दिवस चालू होते, त्या कारणामुळं सकाळी लवकर उठण्याचा काही चान्सच येत नाही. आणि तसंही नॉर्मल जरी दिवस चालू असले तरीसुद्धा माझी जी झोप आहे ती सकाळी 7-7:30 वाजताच उघडायची. मी काय लवकर उठायचो नाही आणि हिवाळा असला तर 8, 8:30, 9 मला कधी वाजायचे काही कळायचं सुद्धा नाही. तर रोजच्या प्रमाणे मी आजही माझ्या रूममध्ये पदशीर झोपलो होतो. सकाळचे 8:30 वाजले होते आणि अचानक माझ्या कानावर एक आवाज येतो एका माणसाचा, जो माणूस माझ्या दारासमोर येऊन भिक्षा मागत होता. आणि माझ्या घरची आई ती जाते, तिला भिक्षा देते आणि ती माझ्या आईला बोलत बसते. तर तिचं जे बोलणं आहे ना ते मला थोडंसं पटत नव्हतं. त्या कारणामुळं माझी झोप पूर्णपणे उडाली, कारण की माझा जास्त काही विश्वास नव्हता या सगळ्या गोष्टींवर. मी उठलो, बाहेर गेलो आणि बाहेर गेल्याच्या नंतर जेव्हा बघतो बाहेर, तर बाहेर एक पोतराज होता. आता तुम्हाला माहिती नसेल पोतराज म्हणजे काय. आता जास्त करून लोकांना माहिती असतो, पण जे लोक आधुनिक काळामध्ये झालेले आहेत किंवा शहरामध्ये राहिलेले आहेत त्यांना जास्त करून पोतराजाबद्दल माहिती नसतं. तर त्यांना मी सांगतो की पोतराज ही एक अशी वेशभूषा आहे, ती वेशभूषा घालून काही माणसं गावामध्ये फिरतात आणि घरोघरी भिक्षा मागतात. आता पोतराज या नावाच्या पाठीमागं अजून 2 नावं आहेत. एक मरामाय आणि दुसरं म्हणजे कडकलक्ष्मी. या 2 नावाने सुद्धा संबोधल्या जातं, पण जास्त करून या वेशभूषाला पोतराज असं प्रत्येक खेडेगावामध्ये ओळखलं जातं. तर तसं माझ्या घराच्या समोर पोतराज उभा होता. त्याला भिक्षा वगैरे दिली होती आईने आणि तो माझ्या आईसोबत बोलत होता. तर मी तिथं गेलो. मी तिथं गेल्याच्या नंतर तो एकसारखा माझ्याकडे बघायला लागला आणि अचानक मला बोलला की बाळा, समोरच्या 5 दिवसामध्ये तू घराच्या बाहेर निघू नकोस आणि जरी निघलास, जर तुझ्यासोबत काही नवीन असं होत असेल असं तुला वाटत असेल तर ते नवीन काही काम करू नकोस, अन्यथा तुझा जीवही जाऊ शकतो. आता पहिलेच माझा विश्वास या गोष्टींवर नाही आहे, वरून पोतराज या माणसाने माझ्यासोबत असा बोलला. मला फार राग आला. मी कडाक्यानं बोलायला सुरुवात केली. त्याला थोड्याशा शिव्या घातल्या आणि त्याला घरासमोरून हकलून लावलं आणि त्याच्यासमोरच माझ्या आईला बोललं की याच्यानंतर जर तू असं काय करशील, अशा लोकांना भिक्षा वगैरे देशील तर बघ माझ्या एवढं वाईट नाही आहे. कारण की हे लोक येतात आणि असंच काहीसुद्धा सांगतात आणि भिक्षा मागून चालले जातात आणि तिकडे जाऊन ते दुकानावर विकतात आणि दारू वगैरे पितात. आता माझ्या डोक्यामध्ये असं चालू होतं, कारण की मॅक्झिमम लोक असेच करतात ना. पण मला माहिती नव्हतं की तो जो होता ना तो खरंच एक विद्वान माणूस होता आणि त्याला थोडंफार तरी काही कळायचं. असं म्हणतात की अनुभव किंवा असं म्हणतात की फिलिंग्स
ज्याला आपण फिलिंग्स म्हणतो ना, गट फिलिंग, अशा प्रकारचं त्या माणसाजवळ होतं असं मला माहिती नव्हतं. आणि तो जो पोतराज होता तो आमच्या गावामधला फार जुना माणूस होता. म्हणजे असं की तो पहिल्यापासून होता आणि त्याला गावातली सगळी लोकं मानायची, पण मी नाही मानायचो. मी त्याला तशा प्रकारे बोललो आणि त्याला घरासमोरून हाकलून दिलं. तर घरामध्ये आल्याच्या नंतर आंघोळ वगैरे केली, जेवण वगैरे, नाश्ता वगैरे केला, चहा वगैरे पिला आणि माझा मोबाईल घेऊन सहज मी स्क्रोलिंग करत बसलो. आता मी जास्त करून ना फेसबुक उघडत नाही. मी जास्त करून इंस्टाग्राम यूज करतो, यूट्यूब यूज करतो आणि दुसऱ्या मूवीज वगैरे काही ॲप्लिकेशन आहेत ते यूज करतो. जास्त करून मी कंटेंट बघण्याचा प्रयत्न करत असतो. आज अचानक मी त्या फेसबुक पेजमध्ये गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर मला एक SMS आलेला होता. तो SMS मी ओपन केला तर त्या SMS निलिमा नावाच्या एका मुलीचा मला SMS आलेला होता. तो SMS पाहिल्याच्या नंतर मी फार खुश झालो, कारण की निलिमा नावाची एक मुलगी माझ्या शाळेच्या टायमामध्ये मला ती आवडायची आणि मी तिच्यावर खूप जास्त मरायचो. जेव्हा मी 9वी 8वी असेल ना, तेव्हाची ती गोष्ट होते. त्यावेळेस मला ती मुलगी फार आवडायची आणि मला वाटलं की कदाचित ही मुलगी तीच असेल. मग मी तिला तिच्या SMSचा रिप्लाय केला आणि बोलता बोलता आम्ही थोडंसं जास्त बोललो आणि बोलण्यामध्ये मला कळालं की ही मुलगी परफेक्टली तीच आहे. त्यावेळेस माझ्या मनामध्ये फार जास्त लाडू फुटले आणि माझं मन म्हणत होतं की बघ, जर एकदम कोऱ्या मनाने जर कोण्या वस्तूला आपण मिळावं असं वाटत असेल तर पूर्ण जग, पूर्ण पूर्ण म्हणजे ब्रह्मांड त्याला मिळवण्याच्या पाठीमागं लागतं. ते हिंदीमध्ये कहावत आहे ना, ती थोडीशी मराठीमध्ये कन्वर्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला मी, पण ती हिंदीमधली, अगर किसी चीज़ को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुम्हें मिलाने के लिए पीछे आएंगे. ती अशी कहावत आहे ना, तशी कहावत माझ्या मनामध्ये येऊ लागली. तर मी फार खुश होतो. तर समोरून आली की आपण भेटूयात, बोलूयात. मग मी पण खुश झालो. मी पण रिप्लाय दिला हो म्हणून, तयार वगैरे झालो आणि दुपारचं ज्या ठिकाणावर तिनं मला बोलावलं होतं मी त्या ठिकाणावर गेलो. तिथं गेल्याच्या नंतर इतकी सुंदर ती दिसू लागली की तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर मला माझाच कंट्रोल होत नव्हतं. मला असं वाटत होतं की यार हिच्यासोबत लग्न करावं, लेकरं बाळं टाकाटाक फर्स्ट क्लासपैकी सगळं आयुष्य हिच्यासोबत जगावं, कारण की ती एवढी सुंदर होती. पहिले 8वीच्या वर्गामध्ये होती त्यावेळेस पण मला फार सुंदर वाटायची, पण जशी ती आत्ता समोर आली ना ती एकदम भयानकच होती. म्हणजे 8वीमध्ये जेवढी सुंदर दिसायची त्याच्यापेक्षा कितीतरी 100 पटीनं ती सुंदर होती. एवढी सुंदर ती मुलगी माझ्यासमोर आली आणि मला बोलायला लागली की एकदम असं मन असं ना असं उड्या मारायला लागलं, हलायला लागलं की वा 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 क्या बात आहे. आपली तर लक निघली आणि समोरून तिने SMS पाठवला होता. तर बोलणं गिलणं झालं, असं तसं असं बिल वगैरे दिलं आणि बिल पण तिनंच दिलं. सगळ्यात मोठी गोष्ट, बिल पण त्याच मुलीने दिलं आणि ती निघून गेली. आणि ती अशा प्रकारे निघून गेली की जसं की यार खरंच माझी प्रियसीच आहे ती. अशा प्रकारे ती निघून गेली आणि मी फार खुश. आता माझ्या आयुष्यामध्ये ही एक अशी घटना होती जी की मी ॲक्सेप्ट केली नव्हती अजिबात, की असं होईल म्हणून भविष्यामध्ये. पण यावेळेस तसं झालं आणि तसं झाल्याच्या नंतर मी फार खुश होतो. इतका खुश की मी विचारही करू शकत नाही, इतका खुश होतो मी. घरी आल्याच्या नंतर मस्त जेवण वगैरे केलं, संध्याकाळी झोपी गेलो, रात्री तिला बोललोसुद्धा आणि बोलल्याच्या नंतर झोपी गेलो. 2-3 दिवस मी तिच्यासोबत बोललो आणि 4थ्या दिवशी आमचं बोलणं एवढं जास्त झालं की मी तिला डायरेक्टली प्रपोज करून टाकला. प्रपोज केल्याच्या नंतर ती जी आहे ती पण खुश झाली आणि तिनं पण माझा प्रपोज ॲक्सेप्ट केला. ॲक्सेप्ट केल्याच्या नंतर एकदम खुश, सगळं काय गुलाबी वाटायला लागलं. सगळे बोलणे चालणे एकदम हॅपी. माझ्या घरचे कन्फ्यूज झाले की तू एवढा खुश कसा राहिलास आणि इतकं कसं काय, तुला म्हणजे काय झालं काय तुला. घरच्यांना थोडं कळू लागलं, पण कसं असतं ना, होऊन जात असतं सगळं काही. तर मग एक दिवस मी तिला बोलत असंच तिचा हात पकडला आणि तिच्या गालावर एक चुंबन दिलं. ती खुश झाली. खुश झाल्याच्या नंतर आम्ही दोघंजणांनी काही दिवसाच्या नंतर प्लॅन बनवला. आता माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट घुमू लागली आणि ती गोष्ट होती त्या पोतराजाची. तो पोतराज म्हणला होता की 5 दिवसाच्या आत जर तुझ्या आयुष्यामध्ये असं काही झालं की ते थोडंसं विचित्र किंवा नवीन असेल तर ते अजिबात तू करू नको. पण मला यावेळेस ना त्या पोतराजाचा राग येऊ लागला की तो असा म्हणत होता आणि त्याने असं केलं आणि माझ्या आयुष्यामध्ये तर चांगली गोष्ट झाली, त्याचा अंदाजा चुकीचा निघाला. बरं झालं मी त्याला शिव्या घातल्या आणि त्याला पाठवून लावलं असं मला वाटू लागलं. पण विचार केला, सोडा जाऊ द्या, झाला विषय, गेला विषय, सगळं पडलं पार. मग एक दिवस आमचं बोलणं, भाषण, चालणं, बोलणं हे खूप खोलवर गेल्याच्या नंतर आम्ही एका दिवशी प्लॅन बनवला की आपण काय करूयात, एक रात्रभर आपण कुठंतरी बाहेर जाऊयात. तिनंही बनवला आणि मीही बनवला. मी तिला विचारलं की तुझ्या घरचे काय म्हणणार नाहीत का. तर ती म्हणली मी घरच्यांना सांगेन
की मैत्रिणीच्या इथं जाते, असं आहे तसं आहे, काहीतरी कारण लावून मी येते आणि एक रात्रभर पोटभर आपण एकमेकाशी गप्पा मारूयात आणि एकदम चांगल्या पद्धतीनं आपण भेटूयात. माझ्या मनामध्ये लाडू फुटायला लागले की यार, ज्या मुलीवर आपण प्रेम करतो ती मुलगी आज माझ्या मिठीमध्ये असणार. खूप खूप म्हणजे असं इतकं की बघायचं कामच नाही. मग ती रात्र आली ज्या रात्री आम्हाला जायचं होतं. मी एक बॅग पॅक केली, त्या बॅगमध्ये माझा एक ड्रेस टाकला, मोटरसायकल काढली आणि तिला घेण्यासाठी तिनं ज्या ठिकाणावर बोलावलं होतं त्या ठिकाणावर मी गेलो. तिथं गेल्याच्यानंतर ती आली, गाडीवर बसली आणि जिथं ठिकाणावर जायचं होतं त्या ठिकाणावर आम्ही निघालो. एक आम्ही हॉटेल बुक केली होती आणि त्या हॉटेलमध्ये आम्हाला थांबायचं होतं. आता त्या रस्त्याने आम्ही जात होतो. रस्त्यानं जाता जाता ती एका जागेवर अचानक मला म्हणली की थांबव, म्हणजे अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्याच्या नंतर, आणि मला म्हणली की या रस्त्यानं थोडंसं आत चाल. मी तिला विचारलं की अरे या रस्त्यानं कशाला जायचं आहे, हा रस्ता तर आपल्या ओळखीचा नाही आहे, काही नाही, इकडे कशाला जायचं आहे. तर ती म्हणली की अरे चाल तर, थोडंसं इथं बोलू नंतर परत तिथं बोलू, मला कंट्रोल होत नाही आहे. असं म्हणल्याच्यानंतर मी थोडंसं म्हणजे मला अजून जोर आला ना की भाई, मुलगी असून आपल्याला म्हणते की चाल रस्त्यामध्ये इथं थोडंफार प्रेम करूयात, परत तिथं जाऊन प्रेम करूयात. मग मी तिच्या म्हणण्यानुसार गेलो. थोडंसं समोर गेल्याच्या नंतर एक घर दिसलं आणि त्या घरावर कुणीही नसल्यासारखं दिसलं. मी तिला विचारलं की अरे इथं तर घर आहे. ती म्हणली असू दे, याच घरामध्ये जायचं आहे आपल्याला. मी दाटून म्हणलो होतो जर कुणी आपल्याला पाहिलं, पकडलं गिकडलं तर मग आपल्याला तिकडे निघायचं होतं. पण या घरामध्ये कुणीही येत नाही, तर चाल, प्रश्न विचारू नको, मला कंट्रोल होत नाही, तू पटकर चाल, अशी ती मुलगी म्हणली. म्हणजे ती निलिमायाला म्हणली, म्हणजे मला म्हणली, सॉरी. मग आम्ही त्या घरामध्ये गेलो, दरवाजा वगैरे बंद केला, आतून घर चांगलं दिसू लागलं आणि आम्ही बेडरूममध्ये गेलो. तिथं गेल्याच्यानंतर जे काही करायचं ना ते सगळं काही आमच्यामध्ये झालं आणि झोपी गेलो. आता झोपी गेल्याच्यानंतर मला इतकी भयानक झोप लागली की मला समजलं नाही की माझ्यासोबत होतं आहे काय. पण जेव्हा माझे डोळे उघडे त्यावेळेस मी एका अशा रूममध्ये होतो की त्या रूममध्ये फक्त आणि फक्त दिवेच होते, एकही लाईट नव्हता, पूर्ण दिवे. आणि मी एका अशा ठिकाणावर झोपलेलो होतो की खूप विचित्र पद्धतीने माझ्या अंगाखाली जी गादी होती ती आता गादी नसून तिथं कशाचा तरी पाला पडलेला होता आणि मी त्या पाल्यावर झोपलेलो होतो. पण तो पालासुद्धा मला मुलायम वाटत होता, इतका मऊ मऊ तो पाला वाटत होता. आणि जेव्हा माझे ते डोळे उघडले आणि मी असं उठून बसलो आणि बघितलं तर माझे दोन्ही हात बांधले गेलेले होते, माझे पाय बांधले गेलेले होते आणि माझ्या शरीरावरचे कपडेसुद्धा काढले गेलेले होते. मी इकडे तिकडे बघत होतो की माझ्यासोबत असं काय होतंय म्हणून. तर मधात ना एक पडदा होता, त्या पडद्याच्या पलीकडं कुणीतरी बसलेलं होतं आणि त्याच्या समोर एक जाळ चालू होता. तर मी जरासा ओरडायला लागलो, बोलायला लागलो, तर माझ्या तोंडाला बांधलेलं होतं थोडंसं, जास्त काय आवाज करता येत नव्हता. मी फार भिलो, मग कारण की माझे हात बांधलेले होते, पाय बांधलेले होते आणि बरंच काही असं म्हणजे खतरनाक पद्धतीनं कार्यक्रम चालू होता. आणि मी फार कन्फ्यूज होतो की असं असं कसं व्हायलं आहे आणि हे काय आहे. आणि माझ्या डोक्यामध्ये प्रश्न येऊ लागले की अरे निलिमा कुठं आहे, मला इथं आणले तर निलिमा कुठं आहे. मी त्या कारणामुळे मी फार असा म्हणजे दचकून गेलो, मी धडपड करत होतो. तेवढ्यात त्या पडद्याच्या पलीकडून एक जण उठलं आणि तो पडदा असा इकडे केला आणि माझ्याजवळ आला. तो जसा माझ्या जवळ आला त्यावेळेस मला मला पूर्णपणे शॉक लागला. मी एकदम आश्चर्यचकित झालो की असं कसं आणि असं का. कारण की जे कोणी पण माझ्यापाशी आलं होतं ना ते दुसरं कोणी नव्हतं, ती एक निलिमाच होती. म्हणजे तिच्यासोबत मी काल रात्री होतो ना, काल रात्री नाही म्हणता येणार, याच रात्री म्हणता येणार होतो ना, तीच होती. आणि मला हे कळत नव्हतं की मी आत्ताच असा होतो ना, आत्ताच असं झालो तरी कसा. तर ती निलिमासुद्धा अशी होती की म्हणजे तिच्या शरीरावर एकही कपडा नव्हता, तर पूर्णपणे ब्लँक होती ती पूर्ण. आणि ती समोर आली. समोर आल्याच्या नंतर तिनं माझ्या डोक्यावरून हात फिरवला, जवळ बसली, माझ्या कानापाशी आली, कानावर एक चुंबन केलं आणि माझ्या कानामध्ये मला म्हणली की थांब, गडबड नको करू, फक्त एका घंटेची गोष्ट आहे, एका घंटेच्या नंतर तू मोकळा, मी मोकळी. मला कळना की ही नेमकी बोलतीये काय. आणि माझ्या गालावर चुंबन दिलं आणि उठली आणि परत तिकडे गेली. तिकडे गेल्याच्या नंतर त्यांचे हवन वगैरे चालू होतं, पण मला इथून उठताना माझे पायही बांधलेले होते आणि हातही बांधलेले होते. मी धडपड करायला चालूच होतो. मग तेवढ्यात काही वेळ झाला आणि काही वेळ झाल्याच्या नंतर ते दोघंही तिथून उठले आणि पूर्ण पडदा असा एकीकडे केला आणि ते दोघंही जण समोर आले. आता तो जो दुसरा माणूस होता तो एक तांत्रिक होता वाटते बहुतेक, आणि तोही पूर्णपणे ब्लँक होता, शरीरावर एकही कपडा नव्हता आणि निलिमाच्या शरीरावर एकही कपडा नव्हता आणि माझ्याही एकही कपडा नव्हता. तो आणि निलिमा दोघंजणं माझ्या जवळ आले, मला परत खाली झोपवलं. मी रडू लागलो, पण मला काही कळत नव्हतं, मला काही सुधरत नव्हतं.
आणि माझ्या डोळ्यामधून पाणी येत होतं. तो जो महाराज आहे, तो जो तांत्रिक आहे, त्याने थोडंफार असं काय मंत्र वगैरे वाचले वाटते आणि माझ्या डोळ्यासमोर अशी धुंदळी अशी धुंदळी यायला लागली, म्हणजे धुंदी यायला लागली. आणि त्या धुंदीमध्ये मला जे काही दिसू लागलं त्या सगळ्यामध्ये तो जो तांत्रिक आहे तो निलिमाला जवळ घेतो, तिच्यासोबत थोडंफार काहीतरी तो करतो आणि एक विचित्र प्रकार करतो. असं वाटत होतं की तो निलिमाला मारतोय. आणि तेवढ्यात मला झोप लागली. झोप लागल्याच्या नंतर काही वेळाच्या नंतर माझे हात खुलल्यासारखे वाटले, पाय खुलल्यासारखे वाटले आणि मी मी असं जड पडलो होतो पूर्णपणे. मला काही कळत नव्हतं की नेमकं झालं आहे काय म्हणून. जड पडलो होतो, असं माझं शरीर पूर्णपणे जड पडलं होतं. हात वगैरे, पाय वगैरे सगळे काही खुलले होते. हळूवार डोळे उघडले, उठून बघितलं तर माझं जे पूर्ण शरीर होतं ना, ते पूर्ण लालबडक झालेलं होतं. आणि माझे हात खुललेले होते, पाय खुललेले होते आणि माझं डोळेसुद्धा खुललेले होते. आणि जे रात्री जो प्रकार मी बघितला होता तो सगळा काही प्रकार माझ्या डोक्यामध्ये चलत होता. तर मी गडबडीने त्या याच्याहून खाली उठलो आणि समोर जाण्याचा प्रयत्न केला, तर मी कशाला तरी ताडून खाली पडलो आणि मागे वळून बघतो तर निलिमाचं मृतदेह तिथं खाली पडलेलं होतं. पूर्णपणे निर्वस्त्र तिथं खाली पडलेलं, पूर्ण रक्तबंबाळ झालेलं, तिच्या पोटामध्ये चाकू होता. मी उठून बघतो तर ती पूर्णपणे अशी मरून पडलेली. तिला हात लावला तर एकदम अशी कडक झाली होती ती. तिचं मुंडकंसुद्धा हालत नव्हतं. मी फार भिलो होतो. मी तिथून पळत सुटलो, बाहेर आलो तर बघतो तर काय, ज्या घरामध्ये आम्ही होतो त्या घरातल्याच एका रूममध्ये मी होतो. पण ती रूम थोडीशी वेगळी होती. आणि ज्या रूममध्ये मी थांबलो होतो निलिमासोबत, मी त्या रूममध्ये गेलो, माझे कपडे वगैरे मी घातले, गाडीवर बसलो आणि पटकर बाहेर निघालो आणि गावी आलो. गावी आल्याच्या नंतर पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना सांगितलं की असं असं झालं आहे माझ्यासोबत, प्लीज तुम्ही चला. पोलीस माझ्यासोबत आली. जिथं ते घर होतं तिथं आम्ही गेलो, बघितलं तर त्या घरामध्ये कुणीच नव्हतं. आणि ज्या रूममध्ये मी होतो माझ्यासोबत ते सगळा काय प्रकार झाला होता, ते सगळा काही प्रकारसुद्धा नव्हता आणि ती रूमसुद्धा नव्हती, पूर्णपणे गायब होती. मी पूर्णपणे आश्चर्यचकित झालो, असं कसं होऊ शकतं. मी पोलिसांना सांगतोय की यार काल संध्याकाळी मी इथंच होतो. आणि जी निलिमाची बॅग वगैरे होती, ती बॅग पण तिथं त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला, पण ती बॅग नव्हती. त्या जागेवर माझी बॅग होती, पण तिची बॅग नव्हती. पोलीस मला म्हणले की बाबा तुला चढली बिळली असेल, तू दारू बिरू पिली असेल म्हणून तुझ्या डोक्यामध्ये असा काय प्रकार आला असेल. पण मला कळत नव्हतं की हे काय प्रकार आहे. मी परत वापस आलो. वापस आल्याच्या नंतर 8 दिवस गेले मधात, पण 8 दिवस गेल्याच्या नंतरसुद्धा ते 8 दिवस माझ्या डोक्यामधून निघलं नाही असं झालेलं. आणि 8 दिवसाच्या नंतर माझ्या डोक्यामध्ये एक युक्ती आली की आपण काय करूयात, निलमाच्या डायरेक्ट घरी जाऊयात आणि त्यांना विचारूयात. मग मी ठरल्याप्रमाणे माझ्या मित्रासोबत निलिमाच्या घरी गेलो आणि त्याला विचारलं की निलिमा आहे का, मला निलिमाला बोलायचं आहे थोडंसं. असं म्हणल्याच्या नंतर त्या निलिमाच्या जे घरचे आहेत ते एकसारखे माझ्याकडे बघायला लागले आणि एक शब्दही बोलत नव्हते. मी त्यांना परत विचारलं निलिमाला बोलायचं आहे त्यांना ताडा. प्रत्येकसारखे बघायला लागले. एक तिथं म्हातारा होता, तो म्हातारा अचानक उठला आणि माझ्यावर सुटला. काय मस्करी करताय का तुम्ही, नाही मस्करी करताय का तुम्ही, तो म्हातारा असा बोलायला लागला. मी विचार करतो यार आजोबा असे का ओरडतायत. मी त्यांना विचारलं की तुम्ही असे का ओरडतायत. तर मग एक बाई बसलेली समोर आणि मला म्हणली, अरे पागल, निलिमाला मरून गेले 2 वर्ष झाले आणि तू आत्ता इथे येऊन विचारायलास की निलिमा कुठे आहेस आणि ती ज्या प्रकारे मेली आहे त्याची मस्करी करण्यासाठी तू इथे येऊन विचारतोयस. असं म्हणल्याच्या नंतर मी पूर्णपणे शॉक. मग मी त्यांना सांगितलं की कालच्या रात्री म्हणजे मागच्या वेळेस 8 दिवसाच्या अगोदर माझ्यासोबत काय घडलं. निलिमासोबत मी बोललो, तिच्यासोबत गेलो आणि गेल्याच्या नंतर सगळं काय केलं आणि म्हणजे झालं. आणि जे फेसबुकवर SMS वगैरे पाठवलं होतं ना ते पण नव्हतं, ते पण पूर्णपणे गायब होतं. फेसबुकवर एक SMS नव्हता आणि त्याने सर्च करून बघितलं तर ते अकाउंटसुद्धा त्याला सापडलेलं नव्हतं. तर याने सगळं काय सांगितलं तिच्या आईवडिलांना, तिच्या घरच्यांना की मी मागच्या आठवड्यामध्ये काय केलं आणि काय नाही म्हणून. तर ती जी बाई आहे ती एकदम रडायला लागली आणि ती बोलायला लागली की असं कसं शक्य आहे. मग हा म्हणला की कसं शक्य आहे, शपथ मी काय खोटं बोलत नाही, माझं खोटं वाटत असेल तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये चला. पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतरच्या पोलिसांसोबत माझ्या आले होते, ते पण मला असेच म्हणले. पण मी त्यांना तिथं घेऊन गेलो. मला काय येडं थोडी ना लागलं आहे मी इतकी बेजारी करायला. काय झालं होतं मला सांगा, कसं काय झालं होतं. मग तेव्हा तिच्या घरचे म्हणले होते की जी निलिमा होती तिचं लग्न करून दिलं होतं आणि लग्नाच्या नंतर तिला लेकरू बाळ होत नव्हतं. त्या कारणामुळे निलिमाच्या जे घरचे होते ते तिला खूप टॉर्चर करायला लागले. वांजुटी आहेस, अशीच आहेस तू, तुला लेकरू होत नाही, तुला बाळ होत नाही, तू काय कामाची नाहीस, तू मेलेली बरी. मग त्या सगळ्यांना कंटाळून निलिमाला एक माणूस म्हणला की आमच्यापाशी एक उपाय आहे, त्या उपायाने तुला लेकरू बाळ होईल आणि ते लेकरू बाळ झाल्याच्या नंतर मग तुझ्या घरचे तुला चांगलं बोलतील.
मग निलिमा त्या उपायासाठी तयार झाली आणि ते उपाय होता की मध्यरात्री एका घरामध्ये जायचं आणि तिथं जाऊन तंत्रविद्या करायची आणि तंत्रविद्या केल्याच्या नंतर मग निलिमा गर्भवती राहील आणि नंतर तिला लेकरूबाळ होईल. तर त्या तांत्रिकासोबत निलिमा गेली, तंत्रविद्या केली. पण तंत्रविद्येमध्ये त्या तांत्रिकाने निलिमावर काय जादू केली काय माहिती, तिला काही समजत नव्हतं आणि निलिमासोबत त्याने पूर्णपणे चुकीचं काम केलं. आणि ज्या वेळेस त्याचं चुकीचं काम होत आलं त्यावेळेस निलिमाला समजायला लागलं की अरे आपल्यासोबत तर चुकीचं काम होते. मग ती त्याला अडवायला लागली, त्याला शिव्या द्यायला लागली, आरडाओरडा घालायला लागली आणि तेव्हा त्याने तिच्या पोटामध्ये चाकूने वार करून तिचा जीव घेतला आणि तिला तिथंच संपवलं. आणि ते जे घर आहे ते इथून त्या जागेवर येते, त्यांनी ती जागासुद्धा सांगितली. मग याला घाम सुटायला लागला, तळपायाच्या खाली असं वलटचिक झालं. याला कळालं की तिथं आपल्यासोबत जे झालं ना ते सगळं काही खरं होतं. जे काही निलिमासोबत झालं आहे ते अक्षरशः मी डोळ्यानं बघितले. तर हा म्हणला की असं का घडलं माझ्यासोबत मला कळत नाही आहे. मग एक परत महाराज होता, त्याच्यापाशी गेला आणि त्याला म्हणला की माझ्यासोबत असं असं घडलं आहे, काय करायला पाहिजे. तर तो म्हणला की काय नाही भाई, पूजा गिजा करून घे आणि सगळं काही ठीक होईल. याने पूजा वगैरे केली आणि सगळं काही नंतर ठीक झालं. आणि तेव्हा कुठंतरी याला लक्षात आलं की जे पोतराज म्हणला होता ना ते अगदी खरं आहे. जर त्या टायमाला माझ्यासोबत अजून काही वरचं झालं असेल तर खरंच माझा जीव गेला असता. मी ऐकलं नाही, गलती केली काही गोष्टींवर. म्हणजे म्हणतात ना ते की काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर आपलं फार अवघड होईल. तसं याने ठरवलं की आता याच्यानंतर आपण दुर्लक्ष करणार नाही. तर ही होती आजची स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर 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 तुमच्यापाशी एखादी स्टोरी असेल तर मला तुम्ही पाठवू शकता. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या इंस्टाग्रामची ID मेन्शन केलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा, मला DM करा. मी तुम्हाला तुमची स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि या स्टोरीमधून नेमकं शिकायला भेटलं काय, 2-3 गोष्टी आहेत ज्या शिकायला भेटल्यात. पहिली गोष्ट अशी की बाबा कसं आहे, कोणत्याही मुलीवर किंवा कोणत्याही मुलावर डायरेक्टली भरोसा करू नका आणि त्यांच्यासोबत कुठेही जाऊ नका. त्या घरामध्ये 3 मृतदेह लटकत होती आणि तिघाही जणांची जी मृतदेह होती ती अर्धवट वळंब्यानं खाल्लेली होती. अर्ध्या मृतदेहातून फक्त हडकच बाहेर दिसत होती. त्या घरात पूर्णपणे वास निर्माण झाला होता. साधारण माणूस नाकाला काही न बांधता त्या घरामध्ये जाऊ शकत नव्हता. आणि त्याच्या अगोदरच्याच दिवशी त्या गावातील माणसांनी त्या घरावर एकदा चक्कर मारली होती, पण त्यावेळेस काहीच नव्हतं. पण एकाच रात्रीमध्ये 3 मृतदेह आणि त्यांची शरीरं पूर्णपणे कशी सडू शकतात, हीच गोष्ट गावकऱ्यांना फार चिंतित पाडू लागली. तर नमस्कार मंडळी, माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलवर आपण नेहमी हॉरर आणि भयकथा सांगतो. आज जी भयकथा मी तुम्हाला सांगणार आहे या भयकथेचं नाव माळाआडचं घर असं आहे. आता जे लोक त्या गावामध्ये राहायचे त्या लोकांचं म्हणणं होतं की जे माळाच्या पलीकडं घर आहे त्या घरामध्ये एक हडळ राहते, असे अर्धे लोक म्हणायचे. आणि जे कोणी पण त्या घरामध्ये गेलं तर त्या घरामध्ये राहणारी जी हडळ आहे ती त्याला मारायची, त्याच्यासोबत भोग घ्यायची, त्याचं शरीर खायची आणि त्याचं रक्त सगळं पिऊन घ्यायची. आणि जे उरलेलं अर्ध शरीर आहे ते तिच्या राखीव काही प्राण्यांसाठी ठेवून द्यायची, असं त्या गावातील अर्ध लोकांचं म्हणणं होतं. आणि अर्ध्या लोकांचं असं म्हणणं होतं की ते जे घर आहे ना ते पूर्ण घरच श्रापित आहे. त्याच्यामध्ये कुठलीही हडळ नाही आहे, त्याच्यामध्ये कुठलाही वस्तू नाही आहे, तर कुठलाही जीव नाही आहे, म्हणजे व्यतिरिक्त जीव. ते घर एक जिवंत घर आहे आणि जे कोणी पण त्या घरामध्ये जातं ते घर त्या माणसाचं रक्त पितं. ते घर ॲक्च्युली माणसांना खाते, असं काही अर्ध्या लोकांचं म्हणणं होतं. आणि जे गाव त्या ठिकाणावर बसलेलं होतं ना त्या ठिकाणाच्या आजूबाजूला घनदाट झाडी होती, म्हणजे फॉरेस्ट एरिया होता. आणि तिथं एक जवळच त्या गावाच्या फाट्यावर एक ऑफिस होतं. फॉरेस्ट जे असतात ना सिक्युरिटी करणारे त्यांचं, म्हणजे फॉरेस्ट ऑफिसरचं तिथं ऑफिस होतं. आणि ते खूप दिवसाच्या अगोदरपासून तिथं होतं. आणि तिथं एक ऑफिसर राहत होता, त्याच्यासोबत दुसरा एक ऑफिसर राहत होता, म्हणजे तिथं फक्त 2 जणं राहत होती. आता तिथं काही जास्त चोऱ्या व्हायच्या नाही.
जंगलामध्ये जास्त काही शिकारी व्हायच्या नाही. त्या कारणामुळं तिथं ना जास्त लोक राखण्यासाठी नव्हते. जे पण फॉरेस्ट ऑफिसर असतात आणि ते जास्त नव्हते. एक ऑफिसर होता तो आणि त्याच्यासोबत एक दुसरा मुलगा जो की त्याच गावामधला होता आणि त्याची ड्युटीसुद्धा तिथंच लागलेली होती. असे दोघंच जण त्या जागेवर होते. आता तो जो मोठा ऑफिसर होता त्याला सगळं काही माहिती होतं की कुठं जायचं आहे, कुठं नाही जायचं आहे, कुठं काय करायचं आहे, कुठं नाही काय करायचं, सगळं काही. त्या कारणामुळं त्याला काहीही झालं नाही. बरेच दिवस जातात आणि अचानक जो मेन ऑफिसर आहे फॉरेस्टमधला त्या ऑफिसवरचा त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि त्याचा जीव जातो. जीव गेल्याच्या नंतर तिथं एक दुसरा ऑफिसर आहे, त्याची बदली होते तिथं त्या फॉरेस्टमध्ये. म्हणजे आपण अरे ऑफिसर फॉरेस्ट थोडंसं अवघड चाललं आहे बोलण्यासाठी. आपण काय करूयात, आपण सरळ तिथं ना एक माणूस टाकूयात आणि आपण थोडंसं काल्पनिक नाव देऊयात त्याला. नाव काय द्यावं, अथर्व. आपण अथर्व नाव देऊ त्या ऑफिसरला, ठीक आहे. तर अथर्वची त्या जाग्यावर बदली होते. आता त्याच्या ऑफिसमध्ये दुसरा एक मुलगा होता ज्याचं नाव आपण नीलकंठ ठेवूयात. तो एक मुलगा आणि अथर्व एक, हे दोघंजण त्या ऑफिसमध्ये काम करणार होते. जो नीलकंठ होता तो ना त्या गावामधलाच राहणार होता, पण अथर्व होता तो त्या ठिकाणावर नवा होता. बदली झाल्याच्या नंतर अथर्व जेव्हा आपलं सर्व सामान घेऊन त्याच्या ऑफिसवर येतो. आता तिथंच थोडंसं छोटंसं क्वार्टर होतं. त्या क्वार्टरमध्ये अथर्व राहत होता आणि तो नीलकंठही तिथंच राहत होता. तर तिथं जातो आणि आपल्या ज्या रूममध्ये राहायचं आहे त्या रूममध्ये आपलं सर्व काही सामान ठेवून देतो. आता जो नीलकंठ आहे तो त्याचं स्वागत करतो, त्याला सगळ्या गोष्टी सांगतो. आता अथर्व आहे तो नीलकंठला म्हणतो की अरे नीलू, आपण त्याला नीलू असं म्हणूयात. अरे नीलू, या पूर्ण ऑफिसमध्ये आपण दोघंच काय आहेत, बाकी कोणी ऑफिसर नाही आहेत का इथं? तर नीलू अथर्वला म्हणतो की नाही सर, इथं जास्त कोणी येत नाहीत आणि इथं जास्त कोणी ड्युटीलासुद्धा नाही आहे. कारण की या जंगल टाईप एरियामध्ये कधीच कुठंच काहीच चोरी झालेलं नाही आहे. एक लाकूडसुद्धा चोरीला गेलेलं नाही आहे किंवा या जंगलामध्ये एकाही जनावराचा म्हणजे असं मृत्यू वगैरे झालेला आहे की बाबा जे शिकाऱ्यानं केलेलं आहे म्हणून. त्या कारणामुळं इथं काही जास्त इन्व्हेस्ट करण्याचं सरकारचं काही म्हणणं आहे. म्हणजे सरकारला माहिती आहे की बाबा इथं काय असं काय होत नाही. त्या कारणामुळे इथं काही जास्त ड्युटीला ऑफिसर वगैरे ठेवलेले नाही आहेत, लोक ठेवलेले नाही आहेत. आपण दोघंच आहेत. आपण फक्त एकदा सकाळी जायचं, दौरा मारायचा की बस संपला विषय, आपल्यालाही काही काम नाही. आता अथर्व थोडासा विचारात पडला की यार नॉर्मली जाग्यावर पण ठेवतात, 5-10 लोक ठेवतात कामाला तिथं राखण्यासाठी, पण इथं आम्ही दोघंच कसं काय? अथर्व थोडासा टेन्शनमध्ये आला आणि अथर्व म्हणला की ठीक आहे, काय विषय नाही, असू दे. तर तो ऑफिसमध्ये गेले आणि ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर सकाळचं दोघंही जण आपल्या त्या गाडीमध्ये, फॉरेस्ट गाडीमध्ये बसले आणि त्या पूर्ण एरियाला चक्कर मारण्यासाठी निघाले. आता फिरत असताना त्या अथर्वला जिथं पण काही गडबड दिसली तिथं तो गाडीच्या खाली उतरायचा, बघायचा आणि नंतर गाडीत बसून पुन्हा समोरच्या टप्प्यावर जायचा. असं करत करत त्याने पूर्ण तो एरिया फिरला आणि लास्टच्या जाग्यावर तो गेला आणि थांबला. गाडीच्या खाली उतरलाच की पाठीमागून नीलू त्याला म्हणतो की सर, तिथं नका जाऊ. अथर्व नीलूकर बघतो आणि म्हणतो की का? ते घर कुणाचं आहे आणि तिथं का नाही जायचं? ते आपल्याच एरियामध्ये येतं ना. नीलू म्हणतो सर प्लीज नका जाऊ. त्या घराबद्दल खूप वाईट गोष्टी आमच्या गावामध्ये आहेत. गावातल्या कोणत्याही माणसाला तुम्ही विचारलं ना तरीसुद्धा तुम्हाला एकही असा माणूस सापडणार नाही जो या घराला चांगलं म्हणेल. दरवर्षी या घरामध्ये काही ना काही होतंय. तर प्लीज सर त्या घरामध्ये नका. अथर्व थोडासा विचित्रपणे नीलूकडे बघायला लागला, म्हणजे थोडंसं डाऊट टाईप असतं ना त्या प्रकारे. अथर्व म्हणला, नीलू तू चांगला सुशिक्षित माणूस आहेस आणि तू मला त्या घरामध्ये जाण्यासाठी रोखतोयस. वेडा वगैरे झालास काय? या जंगलामध्ये खूप काही अशा गोष्टी पाहिल्यात मी ज्या की तू नोटीस नाहीत केल्यास आणि मला असं वाटते की या घरामध्ये काहीतरी गडबड आहे आणि या घरामधूनच एक अशी कहाणी बाहेर आली आहे जी की आपल्या पूर्ण गावामध्ये पसरवल्या गेली आहे आणि तूसुद्धा मला त्याच कहाणीमध्ये मिळवतोयस आणि वेड्यात काढतोयस. हे तुझं चुकीचं आहे. चाल चुपचाप त्या घरामध्ये. नीलू म्हणतो नाही सर, रागाला तर येऊ दे सर, पण मी येत नाही सर त्या घरामध्ये. तुम्हाला जायचं आहे तुम्ही जा, कारण मला माझा
जीव खूप प्यारा आहे आणि ते पण मी अशा गोष्टीमध्ये माझा जीव नाही गमावू शकत ज्या गोष्टीमध्ये काही विचित्र आहे. नाही सर, मी नाही येऊ शकणार. आता अथर्व निलेशकर एकसारखा बघतो आणि अथर्वच्या मनामध्ये असं वाटतं की कदाचित हा सुद्धा त्या लोकांसोबत भिडलेला आहे. अथर्व या अगोदर जितक्या पण जाग्यावर त्या जंगलामध्ये जाऊन उतरून बघितलं त्या जाग्यावर त्याला थोडंफार असं काहीतरी वाटलं की जंगलामध्ये काहीतरी काळा बाजार चालू आहे. त्या कारणामुळे अथर्वला या घरावर खूप जास्त प्रमाणामध्ये डाऊट आला होता. कारण की त्याला असं वाटलं की गावकऱ्यांच्या मनामध्ये या घराविरोधात भीती निर्माण करून दिली की गावकरी कधीच या जंगलामध्ये येत नाहीत आणि नंतर या जंगलामध्ये जर नाही आले तर कधीच कोणाला काही समजत नाही. कदाचित अथर्वच्या येण्याच्या अगोदरचा जो पण ऑफिसर होता तो लालचखोर होता. त्याने पैसे घेऊन हे सगळं काही दाबलं असावं. पण जंगलामध्ये खूप काही झाल्यासारखं अथर्वला वाटत होतं. कारण की जितक्या वेळेस तो उतरून बघू लागला त्यावेळेस काही जनावरांची खाल तिथं पडलेली दिसली होती त्याला. तर त्याला असं वाटत होतं की या जंगलामधले जितके पण जनावर आहेत त्या जनावरांची तस्करी या जंगलामध्ये होत असेल आणि ही गोष्ट गावकऱ्यांना अजिबात माहीत नसेल. कारण की गावकऱ्याच्या मनामध्ये या घराच्या बद्दल खूप भीती निर्माण करून दिलेली असावी आणि या सगळ्यांमध्ये हा निलेशसुद्धा सामील असावा असं अथर्वला वाटलं. मग अथर्व म्हणला, ठीक आहे, तुला यायचं नाही आहे ना, तू नको येऊ, मी जातो आणि मी बघतो त्या घरामध्ये नेमकं काय आहे ते. निलेश परत बोलला, सर एकदा विचार करा, त्या घरामध्ये असं काही आहे जे फार भयानक आहे आणि जर तुमच्यासोबत जर काही झालं तर मी अजिबात तिथे येणार नाही. तुम्ही किती जरी ओरडलात तरीसुद्धा मी येणार नाही. मी गाडी काढणार आणि सरळ ऑफिसवर जाणार. अथर्व म्हणला, ठीक आहे, काही विषय नाही, तू जा. अथर्व हळूवार त्या घराकडे निघतो. आता तो जसा जसा त्या घराच्या जवळजवळ जातो त्याच्या मनातली अशी दुखदुखी जास्त व्हायला लागते. त्याच्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे ते थोडंसं चेंज व्हायला लागतं. असं वाटायला लागतं की कुठंतरी अलग अशा ठिकाणावर आलो आहे की तिथली जी वाईब आहे ना ती अचानक पद्धतीनं बदलती आहे. कारण की अथर्व या अगोदर इतका कधीच भिला नाही. पण यावेळेस अथर्वला एवढी जास्त भीती वाटत होती की तो सुद्धा विचारात पडला की मला इतकी भीती वाटतेय का. हालाकी आत्तापर्यंत मी जितका पण त्या घराच्या जवळ गेलो आहे इतक्यामध्ये मला त्या घरामध्ये कोणी असल्याचं जरासं सुद्धा भनक लागली नाही आहे. आणि अखेरकार अथर्व त्या घराच्या दरवाजापर्यंत पोहोचला. पण अथर्व तिथपर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या पूर्ण शरीरावर घामाचा ओलाट फुटला होता. त्याचे डोळे भीतीनं पूर्णपणे भरले होते आणि त्याला असं वाटत होतं की आता आपल्याला खूप जास्त थंडी वाजते. त्याने जसं दरवाजाला हात लावला त्याला असं वाटलं की दरवाजा इतका थंडा कसा आहे. खूप थंड दरवाजा वाटला त्याला. जसं की हिवाळ्यामध्ये कसे दरवाजे थंडे होतात रात्रीच्या वेळेस त्या प्रकारचे त्या घराचा दरवाजा थंड होता. त्याने तो दरवाजा उघडला आणि आत लोटला. त्या दरवाजाचा कर्कश आवाज अथर्वच्या कानामध्ये भीती घालत होता. अथर्व आपले पावलं टाकत त्या घराच्या आत गेला आणि इकडं तिकडं बघायला लागला. सगळीकडं अंधारच अंधार होता. जेवढ्या पण त्या घराला खिडक्या होत्या त्या खिडक्यांमधून जेवढा प्रकाश बाहेरून येऊ शकतो तेवढा प्रकाश आत यायचा. पण तो प्रकाश असा वाटत होता की जाग्यावरच थांबलेला आहे. तो त्याच्या लिमिटच्या पलीकडे जाऊच शकत नव्हता. सगळीकडं अंधारच अंधार दिसत होता. अथर्वजवळ मोबाईल होता. तो मोबाईल काढतो आणि आपल्या मोबाईलची टॉर्च लावतो. सगळ्या घरात बघण्याचा प्रयत्न करतो आणि टॉर्चचा प्रकाशसुद्धा त्याच प्रकारे जितका तो पडतोय तेवढाच पडत होता. त्याच्या व्यतिरिक्त त्याचा प्रकाशाची जी सावली वगैरे असते ना, प्रकाश असा थोडासा असा पांगलतो तसल्या प्रकारचा पांगलतच नव्हता. अथर्व पूर्ण घराने बघतो. त्या घरामध्ये फार विचित्र आणि फार वेगळ्या पद्धतीची वाईब येत होती. त्या घरामध्ये एक घाणेरडा वाससुद्धा येत होता. अथर्व तो घर पूर्ण बघता बघता अथर्वच्या छातीमधलं जे काळीज आहे ते पूर्णपणे डगडगत होतं. त्याला भीती वाटत होती. त्याला असं वाटत होतं की मी आत्ता एका मिनिटामध्ये इथून बाहेर निघावं. पण अथर्व निघाला नाही. त्याला माहीत करून घ्यायचं होतं की अखेरकार या घरामध्ये असं काय आहे जे निलेश तसा बोलत होता. कदाचित या घरामध्ये तस्करीचं काहीतरी असावं. अथर्व पूर्ण घर फिरतो पण त्याला एक छोटीशी गोष्टसुद्धा भेटत नाही. तो अथर्व घराच्या बाहेर येतो. घराच्या बाहेर आला तसं जे निलेश इकडे उभा होता त्याने आपल्या काळजावर हात ठेवला आणि अथर्व ज्यावेळेस गाडीपाशी आला त्यावेळेस अथर्व निलेशकडे बघतो तर निलेशचं सुद्धा पूर्ण शरीर घामाने ओलं झालं होतं. अथर्व निलेशला म्हणला की अरे निलेश, तुझं शरीर काय एवढं घामानं ओलं झालं आहे.
निलेश म्हणला, सर तुमचं का झालं आहे? अथर्व म्हणला की मी भिलो होतो. तसंच निलेशही म्हणला की सर मी पण भिलो होतो. गेलात सर, बघितलं तुम्हाला काय भेटलं का? नाही ना. आता यानंतर प्लीज अशी ना असा हट्ट नका करत जाऊ यार. तुम्ही ना या जंगलामध्ये कुठंही चला, मी कुठंही येतो, पण या घरामध्ये नका सर, प्लीज नका. मग अथर्व आणि निलेश त्यांच्या ऑफिसवर येतात. थोडा वेळ रिलॅक्स बसतात आणि थोड्या वेळाच्या नंतर निलेश जवळ अथर्व येतो आणि निलेशला विचारतो, निलेश असं काय आहे रे त्या घरामध्ये जे तुम्हाला इतकं रोखत होतास? निलेश म्हणतो, सर मलाही काही तेवढं पक्कं माहिती नाही आहे, पण गावामध्ये ज्या काही अफवा आहेत त्या घराबद्दल त्या मी तुम्हाला सांगतो. असं म्हणतात की काही वर्षाच्या अगोदर त्या घरामध्ये 3 मृतदेह सापडली होती आणि ती तिन्ही मृतदेह अर्धे सडलेली होती. काही लोक असे म्हणतात की त्या घरामध्ये हडळ राहते, जी की रात्रीच्या टायमाला त्या घरामध्ये कुणी जरी आलं ना तरी त्याला ती खाते आणि तिचं जे अर्ध शरीर आहे त्या जे कोणी गेलेलं आहे ते अर्ध शरीर ती हडळ त्या घरामध्ये लटकवून ठेवते. त्या घरामध्ये राहणाऱ्या जीवजंतूंना खाण्यासाठी त्या हडळीचे पाळलेले आहेत ते प्राणी. आणि कुणी म्हणतं की ते अख्खं घरच एक श्रापित आहे. ते पूर्ण घर जिवंत घर आहे आणि त्या घरामध्ये रात्रीला जे पण माणूस जातो ना तो कधीच वापस येत नाही. आणि जेव्हा त्या घराचं पोट भरतं त्यावेळेस जे काय उरलेलं मांस असेल किंवा शरीर असेल ते बाहेर टाकतं आणि फेकून देतं. लोक असंही म्हणतात की ते घर जंगलामध्ये फिरणाऱ्या अनेको जनावरांना आपलं शिकार करून बसलेलं आहे आणि जनावराच्या काही कातडी या जंगलामध्ये फेकून दिलेली आहे. आता असं निलेशचं ऐकल्याच्या नंतर जो अथर्व आहे तो थोडा विचारात पडतो की यार हा बोलतोय ते तर खरं आहे. जंगलामध्ये काही जाग्यावर जनावराची कातडी तर पडलेली होती, पण असं कसं शक्य आहे? जर कोण्या वस्तूनं जर कशाला खाल्लं असेल तर कातड्या सकट खाईल ना. आतलं मांस खायचं आणि कातडं बाहेर फेकून द्यायचं, हे थोडंसं विचित्र नाही वाटत का? असं अथर्वला वाटलं. तरी पण अथर्वच्या मनामध्ये 30% शंका होतीच की हां काहीतरी या जंगलामध्ये गडबड आहे. आणि ही गोष्ट ना अथर्वच्या डोक्यामध्ये नेहमी खेळायला लागली. रात्र होते. रात्र झाल्याच्या नंतर जो निलेश आहे तो त्याच्या क्वार्टरमध्ये जातो आणि अथर्व त्याच्या क्वार्टरमध्ये जातो. म्हणजे क्वार्टर म्हणजे दारूची क्वार्टर नाही, आपली ती राहण्याची क्वार्टर. म्हणजे इंग्लिश कच्ची आहे, शब्द इकडे तिकडे गेले असतील तर माफी असावी बरं का. दोघेही जण आपापल्या खोलीमध्ये जाऊन झोपी जातात. निलेश जो आहे तो निवांतपणे झोपी जातो कारण की त्याला सवय असते, पण जो अथर्व आहे त्याला अजिबात सवय नसते या सगळ्या गोष्टींची. तो जागी होता. तेवढ्यात अथर्वला असं जाणवलं की कुणीतरी अथर्वच्या रूमचा दरवाजा वाजवला आहे. अथर्व उठतो आणि दरवाजा उघडून बघतो तर समोर कुणीही दिसत नाही. अथर्व जसा दरवाजा बंद करणार की तेवढ्यात त्याचं लक्ष दूर त्याच्या ऑफिसच्या समोर एक लाईट होतं, त्या लाईटाखाली गेलं आणि तिथं त्याला कुणीतरी बसल्यासारखं वाटलं. अथर्व चप्पल घालतो आणि निलेशला उठवतो. ए निलेश, निलेश उठलास का रे तू? निलेश आपले डोळे चोळत दरवाजासमोर येतो. दरवाजा उघडतो तर समोर अथर्व सर उभे. निलेश अथर्वला म्हणतो, सर एवढ्या रात्री तुम्ही इथं का आलात? काही अडचण आहे का? तर अथर्व म्हणतो, निलेश आपल्या ऑफिसकडं बघ एकदा. निलेश ऑफिसकडं बघतो तर त्याला सुद्धा तो माणूस दिसतो. अथर्व म्हणतो, चाल त्याला विचारू कोण आहे तो आणि तिथं का बसलास? निलेश म्हणला, सर जाऊ द्या ना, तो समोरच बसलाय, ऑफिसमध्ये तर नाही केला ना. एवढ्या रात्री तिथं जायचं म्हणजे थोडंसं धोक्याचं वाटतंय. अथर्व म्हणला, काय रे निलेश, सकाळपासून बघतोय तुझं एकच चालू आहे, त्या घरात नका जाऊ, इथं नका जाऊ, तिथं नका जाऊ. आता तो माणूस आपल्या ऑफिस समोर येऊन बसलेला आहे आणि तू आतासुद्धा तसंच म्हणणार आहेस? निलेश थोडासा गप्प राहिला. निलेशने चप्पल घातली, हातात बॅटरी घेतली आणि अथर्वसोबत निघाला. ज्या जागेवर त्यांना तो माणूस दिसला होता तिथं गेले आणि तिथं जाऊन बघतात तर तो जो माणूस आहे तिथं बसलेला, त्याने आपल्या अंगावर चादर घेतलेलं होतं, हातामध्ये एक मोठी काठी होती आणि तो खुंडूमुंडू होऊन तिथं बसलेला होता. हे दोघंजणं जातात, त्याच्यासमोर उभं राहतात. अथर्व त्याला विचारतो त्या माणसाला, काका एवढ्या रात्री तुम्ही इथं काय करतायत? घरी जाऊन झोपी जाणं. हा आला तिथे निलेशकडं आणि अथर्वकडं बघतो हा माणूस आणि एका जागेवर आपलं उठतो आणि अथर्वच्या चेहऱ्याकडे बघून
तो थोडासा रडका चेहरा करतो आणि म्हणतो, साहेब माझी पोरगी हरपली हो. गेल्या 5 दिवसापासून माझी पोरगी हरपली. साहेब मला मला माझी पोरगी पाहून द्या ना साहेब. साहेब मी सगळीकडं पाहिलं पण माझी पोरगी मला कुठंच भेटली नाही साहेब. आणि साहेब माही नाही हिंमत होईना साहेब त्या माळाआडच्या घरात जायला. साहेब माय पोरगी पाहून द्या ना साहेब. असं म्हणल्याच्या नंतर निलेश 2 पावलं मागे सरकला. अथर्वच्या हाताला पकडलं आणि अथर्वला सुद्धा मागं ओढलं. निलेश अथर्वला म्हणतो, सर सर चला सर, लवकर चला इथून. सर प्लीज लवकर चला इथून. आता अथर्व जो आहे तो निलेशला म्हणतो, निलेश तू काही वेडा झालायस का रे? तो माणूस त्याच्या मुलीला शोधत शोधत इथं आलाय आणि तू म्हणतोयस की चला लवकर. अरे काय पागलसारखे आहे रे तुम्ही? काय मूर्ख आहे रे तुम्ही? काय माणुसकी आहे का नाही तुम्हाला? निलेश अथर्वचा हात सोडतो आणि अथर्वला म्हणतो, सर मी जातोय, मी नाही थांबत. निलेश म्हणतो, ठीक आहे जातो. निलेश तिथून निघून जातो. अथर्व आणि तो माणूसच असतो. आता अथर्व त्या माणसाला म्हणतो की तुमची मुलगी कधीपासून गायब झाली आहे? तो म्हणतो की साहेब गेले 4-5 दिवस झाले साहेब. माझी मुलगी गायब झाली आणि मला माहिती आहे ती त्याच घरामध्ये आहे. मला माहिती आहे साहेब चला ना माझ्यासोबत चला. साहेब चला ना. अथर्व कुठलाही विचार करत नाही. अथर्व त्याच्यासोबत त्या घराकडे निघतो. निलेश समोर चालतोय, त्याच्या पाठीमागं तो माणूस चालतो. निलेश म्हणतो मी. अथर्व समोर चालतोय, त्याच्या पाठीमागं तो माणूस चालतोय. अर्ध्या रस्त्यापर्यंत गेले आणि जसे अर्ध्या रस्त्यात गेले तसे पाठीमागून 2-3 आवाज आले अथर्वला. अथर्व थांबतो आणि पाठीमागं बघतो. बघितल्याच्या नंतर तिकडून 2-4 बॅटऱ्या यायलेल्या दिसल्या. त्या बॅटऱ्या जवळ येतात. अथर्व बघतो तर त्या बॅटऱ्या घेऊन जे होते माणसं ते गावातले काही माणसं होते आणि त्यांच्यासोबत निलेश होता. माणसं आल्याच्या नंतर याला म्हणतात की साहेब एवढ्या रात्रीला कुठं चालले तुम्ही? अथर्व म्हणतो, त्या घरामध्ये. ते लोक म्हणतात, कशासाठी चालले तुम्ही त्या घरामध्ये? अथर्व म्हणतो, अहो या काकाची मुलगी गेल्या 5 दिवसापासून हरपली आहे, तिला पाहण्यासाठी चाललो आहे. आता लोक म्हणतात की कोणता काका? अथर्व म्हणतो, हा माझ्यासोबत आलेला. कुठं आहे? अथर्व पाठीमागं वळून बघतो तर कुणीच नसतं. अथर्व इकडे तिकडे बघतो तर कुणीच नसतं. अथर्व जोरजोरात हाक मारतो, काका काका ओ काका, आता आपण सगळेजण जाऊयात. ओ काका. सगळे लोक अथर्वच्या तोंडाकडे बघत असतात. अथर्व म्हणतो, अहो आत्ता माझ्यासोबत सोबत चालत होता हो, आत्तापर्यंत मी त्याच्यासोबत गप्पा मारत गेलो. त्यावर निलेश म्हणतो, साहेब मी तुम्हाला म्हणत होतो ना चला म्हणून. हे दुसरं कोणी नव्हतं, ते भूत होतं, भूत. असं म्हणल्याच्या नंतर जो अथर्व आहे तो म्हणला की काय भूत होतं? तुला कसं माहीत भूत होतं म्हणून? निलेश म्हणला, मला कसं माहीत? तो अवघ्या 5 मिनिटात कसा गायब झाला इथून? हा, आणि तसे बी जेव्हा आपण त्याला बोलत होतो ना त्यावेळेस मी त्याच्या पायाकडे पाहिलं होतं तर त्याचे ते पाय उलटे होते, उलटे. तुम्हाला म्हणत होतं चला म्हणून, तुम्ही ऐकत नव्हते आणि ते माणूस माझ्याकडे बघत होता. मला भीती वाटली, मी आलो इकडं पळत. गावकऱ्यांना सांगितलं, गावकरी माझ्यासोबत पळत पळत आले म्हणून जमलं, नाहीतर तुमचाही मृतदेह उद्या त्या घरामध्ये सापडत होतं. आता निलेशचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर अथर्वचे हातपाय चळचळ कापायला लागले. त्याला कळत नव्हतं काय करावं आणि काय नाही. त्याला वाटलं ना की आता आपला जीव जाता जाता वाचला आहे आणि जी लोक म्हणत होते ती खरं आहे, कारण की अवघ्या 5 मिनिटामध्ये तो माणूस असं गायब होऊ तरी कसा शकतो. निलेश आपलं अथर्वचं डोकं पूर्णपणे भनाटलं. अथर्व असा खाली बसल्याच्या नंतर सगळे गावकरी त्याच्या जवळ आले, त्याला उठवलं, त्याला त्याच्या रूमवर नेलं, पाणी वगैरे पाजलं आणि त्याला म्हणले की बघा इथून तुम्ही कधीही कुठं जाऊ नका. आता तुमचा दरवाजा वाजो, तुम्हाला कोणी हाक मारो, अजिबात तुम्ही इथून उठायचं नाही बरं का? अथर्व म्हणला, हां ठीक आहे, मी नाही उठत, ठीक आहे. आता जे गावकरी होते ते अथर्वला म्हणायला लागले की तुम्ही त्या घरात गेले कशाला होते? अथर्व म्हणला की असंच बघायला गेलो होतो मी. म्हणजे याला काय बोलणं कळत नव्हतं ना, जे यानं काय निलेशला बोलला होता ते सगळं काय खोटं ठरलं होतं. आणि आता याच्यासोबत इतका भयानक प्रकार घडला होता की याने स्वप्नामध्ये सुद्धा विचार केलेला नव्हता.
त्या कारणामुळं अथर्व फार भिवू लागला. इतका भिवू लागला की त्याला काही समजतच नव्हतं. आता अथर्व निर्णय करतो की मी काही दिवसाची सुट्टी घेतो. त्याने सुट्टीचा अर्ज वगैरे तयार केला, सरकारला पाठवला आणि गावकरी हे म्हणले की तुम्ही काय करा, काही दिवसाची सुट्टी घ्या आणि इथून चालल्या जा. कमीत कमी महिनाभर तरी इथे येऊ नका. महिन्यानंतरच्या नंतर तुम्ही इथे या आणि सगळं काय सुरळीत होईल, तुम्ही तशा प्रकारे राहू शकता. पण अथर्वला माहिती नव्हतं की याच्यानंतर जे होणार आहे ना ते फार भयानक होणार आहे. कारण की गावकऱ्यांना माहिती होतं आणि गावकरी त्याला याच कारणामुळे म्हणत होते की महिनाभर तुम्ही सुट्टी घ्या आणि लांब कुठंतरी जा, जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा इथली जागा येणार नाही. कारण की गावकऱ्याला एक गोष्ट माहीत होती, जर एकदा त्या घरामध्ये माणूस गेला की तो मेल्याशिवाय राहत नाही. तो त्या घरामधून पहिली गोष्ट तर परत येत नाही आणि जर तो आला तर तो निव्वळ त्या घरामध्ये जाऊन मरणार म्हणजे मरणारच 100%. आणि त्याचा मृतदेह त्या घरामध्येच सापडणार हे सगळ्यांना माहिती होतं गावकऱ्यांना. आणि गावकऱ्यांनी इतक्या दिवसाचा जो काय अनुभव आहे तो अनुभवाने सांगितलं होतं की साहेब तुम्ही आता महिनाभर सुट्टी घ्या आणि महिनाभर तुम्ही या गावामध्ये अजिबात येऊ नका. आणि तसंच अथर्वने ऐकलंसुद्धा. पण अथर्वला कोणी सांगितलं नाही की असं असं होते म्हणून, कारण की अथर्वच्या डोक्यामधून ही गोष्ट त्यांना बाहेर काढायची होती. अथर्वचा जीव त्या गावकऱ्यांना वाचवायचा होता. अथर्व सुट्टी घेतो आणि तिथून निघल्या जातो. आता जो निलेश होता तोच ते ऑफिस सांभाळायचा आणि आपल्या खोलीमध्ये येऊन झोपी जायचा. त्याचा सगळा परिवार त्या क्वार्टरमध्ये राहत होता. तसं त्याला काही कोणती खतरनाक पद्धतीची भीती वगैरे नव्हती, काही नव्हती. तर काही दिवस होतात आणि काही दिवस झाल्याच्या नंतर म्हणजे असं समजा की 15 दिवस होतात. 15 दिवस झाल्याच्या नंतर 2 ते 3 पोलीसवाले त्या गावामध्ये येतात आणि तिथं आल्याच्या नंतर ते गावामध्ये विचारपूस करायला चालू करतात. निलेश बघतो, निलेशलाही विचारपूस करतात. आणि जेव्हा ते पोलीसवाले विचारपूस करत होते त्यावेळेस जे गावकरी आणि निलेश आहे त्या सगळ्यांना घाम सुटायला लागला. आता पोलिसांना समजायला लागलं की हे अडकायलेत, हे बोलणं झालेत, हे बरोबर यांची काहीतरी गडबड आहे. तर यांना वाटायला लागलं की जे काही झालं आहे ना ते सगळं काही यांनीच केलं. पोलीसवाल्यांनी सरळ सगळ्या गावकऱ्यांना दोषी ठरवलं की तुम्ही अथर्वला मारले, कारण की अथर्व आता जिवंत नव्हता. आणि पोलीसवाले हे पण म्हणत होते की अथर्वला तुम्ही गायब केले, त्याचा मृतदेह आम्हाला आणून द्या, नाहीतर तुमच्या सर्वांवर कारवाई केल्या जाईल. तुमच्या गावामधले जितके पण लोक आहेत त्या सगळ्या लोकांवर कारवाई केल्या जाईल आणि तुमच्यावर चांगल्या पद्धतीनं कायदेशीर कारवाईसुद्धा होईल, भयानक जेलसुद्धा होऊ शकते. तर आम्हाला त्या माणसाचा पत्ता, त्या माणसाचा मृतदेह द्या कुठे ते, नाहीतर त्या माणसाला आमच्या समोर आणा. कारण की तुमच्या गावामध्ये तो फॉरेस्ट ऑफिसर म्हणून आला होता आणि इथूनच तो गायब झाला आहे. पण यांनी तर त्याला पाठवलं होतं. 15 दिवस झाले होते. स्वतः निलेशने त्याला एस टीमध्ये बसवलं होतं आणि त्याला पाठवलं होतं. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या अथर्वने निलेशला फोन करून सांगितलं होतं की निलेश मी आता पोहोचलोय, टेन्शन घेऊ नका. पण असं झालं कसं काय? असं म्हणल्याच्या नंतर जे गावकरी होते त्यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट हिंमत होती की हां, हे जे सगळं काय झालं आहे हे त्या घरानेच केलं आहे आणि याचा मृतदेह दुसरं कुठंच नाही, त्या घरामध्येच सापडणार. तर जे गाववाले असतात ते म्हणतात की एक जागा आहे जिथं तुम्हाला काही भेटू शकेल. आम्ही तर काय केलं नाही, आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला असं वाटते की एक जागा आहे जिथं तुम्हाला काहीतरी भेटू शकेल, पण त्या अगोदर आम्हाला एका माणसाला बोलावू द्या. पोलीस म्हणले ठीक आहे, बोलवा. आणि गावकरी म्हणले की त्यासाठी तुम्हाला 3 घंटे एकसारखं इथं बसावं लागेल, त्याच्यानंतरच आपण जाऊ शकतो. ते म्हणले ठीक आहे, काय विषय नाही. मग हे एका तांत्रिकाला बोलवतात. तांत्रिक येतो आणि गावामध्ये एक मोठी पूजा मांडतो, म्हणजे अशी खूप मोठी पूजा मांडतो तो आणि ती पूजा करायला सुरुवात करतो. त्याच्यासोबत त्याचे 5 ते 6 लोक होते आणि ते 5 ते 6 लोक मिळून काही तंत्र मंत्र म्हणत होते, जोरजोरामध्ये पूजा करत होते. हळद कुंकू गुलाल हे ते सगळं काही. आता जे पोलीसवाले तिथं आलेले होते त्यांना असं वाटत होते काय ही अंधश्रद्धा बाळगली या लोकांनी, 100% ना यांनीच त्याच्यासोबत काहीतरी केलं आहे. मग हे म्हणले की ठीक आहे, झालं आपलं सगळं. मग तो जो तांत्रिक आहे त्याने एका तांब्यामध्ये पाणी दिलं गावकऱ्यांच्या हातामध्ये आणि त्यांना म्हणला की तुम्ही जसं जसं समोर जाता तसं तसं या तांब्यामधलं पाणी असं शिंपत जा, ठीक आहे.
आणि तुम्हाला जे काही पण बघायचं आहे त्या जागेवर जर तुम्हाला बुडापर्यंत बघायचं असेल म्हणजे डायरेक्टली, तर तुम्ही हे तांब्यातलं पाणी असं शिपा, तुमच्या डोळ्यासमोर ते काय दृश्य आहे ना लपलेलं, ते सगळं काय समोर येईल. मग सगळे गावकरी निघले, जे पण मेन आहे गावामधले, ते हातामध्ये तांब्या घेऊन. आता तांब्या काही छोटा नव्हता, फार असा म्हणजे मोठा पितळाचा तांब्या होता आणि त्याच्यामध्ये नागलीचे पानं टाकलेले होते. त्या नागलीच्या पानानं बाहेर काढायचं आणि शिपायचं, काढायचं शिपायचं, काढायचं शिपायचं. ते 2 पोलीसवाले, निलेश आणि गावातील ठळक मंडळी हे सगळेजण त्या घराकडे निघले. पण पहिले शिपायचे पाणी, नंतर पाऊल टाकायचे, शिपायचे, नंतर पाऊल टाकायचे. त्या घरापाशी आले. त्या घराच्या दरवाजावर पहिले पाणी शिपलं, दरवाजा उघडला आणि आत गेले. आत गेल्याच्या नंतर त्या घरामध्ये काहीच नसतं, काहीच. पूर्ण घर रिकामं असतं. ते पोलीसवाले यांना म्हणतात, काय नाटकं चालू आहेत तुमचे? ते माणूस कुठे ते दाखवा. गेल्या 15 दिवस झाले तो बेपत्ता आहे. त्याचा फोन लागत नाही आहे, त्याचा आता नाही, त्याचा पत्ता नाही. त्याच्या घरचे परेशान आहेत. नाही तर चला चुपचाप, डायरेक्ट फोन करेल आणि काही पोलिसांना बोलवीन आणि तुमच्या सर्वांना अटक करून इथून घेऊन जाईल. काय नाटकं लावल्यात तुम्ही हे? मग तो जो ठळक त्या गावचा सरपंच वगैरे जे काय असतो, तो तांब्यात त्या पान बुडवतो आणि असं समोर असं फेकतो. तो जसा फेकतो ना, तसं त्या घरामध्ये दुर्गंध पसरतो. दुर्गंध एवढ्या खतरनाक पद्धतीनं पसरतो की सगळेजण आपल्या जवळचे रुमालं, हातरुमालं काढून तोंडाला बांधायला मजबूर झाले. सगळ्यांनी तोंडाला बांधलं आणि त्या घरामध्ये शिंपत 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 पाणी सगळ्या घरानं फिरायला लागले. एक रूम येते, त्या रूममध्ये ते जातात आणि रूममध्ये जसं शिंपतात तसं अथर्वचा मृतदेह त्या घरामध्ये लटकलेलं दिसतं. गळ्याला गळफास लावलेला, त्या घराला असं लटकलेलं आणि छातीपासून खाली मृतदेह गायब. म्हणजे पूर्ण मांस गायब, हाडांचा सापळा आणि वरी त्याचं डोकं आणि छातीपर्यंत शरीर, पण त्याच्या खाली नुसती हाडकंच हाडकं. आणि खालून जे असताना त्याच्या पूर्ण वळंबा लागलेल्या पांढऱ्या शिपत आळ्या पडलेल्या, त्याच्या शरीरामधून आळ्या खाली पडत आहेत. त्याच्या खाली इतक्या आळ्या त्याला लागलेल्या, पूर्ण सडलेलं शरीर. तिची दोरी आहे, ती दोरी पूर्ण त्याच्या मानात गेलेली. पण त्या जमिनीवर आणि त्याच्या शरीरामध्ये एकही रक्ताचा थेंब नव्हता, एकही. पोलीस आश्चर्यचकित झाले की असं कसं काय झालं. आणि पोलिसांच्या पायाखालून जमीन सरकली की एवढं भयानक कसं काय झालं, म्हणजे हे काय होतं असं. जसं पाणी शिंपलं तसं हे दृश्य समोर आलं. हे काय होतं? ते दोन्ही पोलीसवाले खूप जास्त प्रमाणामध्ये आरबळून गेले. तेवढ्यात त्या 2 पोलीसवाल्यांच्या कानावर एक आवाज आला आणि तो आवाज होता दरवाजा लावण्याचा. जेव्हा ते मागं वळून बघतात त्यावेळेस त्या घरामध्ये कुणीही नसतं. ते 2 पोलीसवाले दरवाजापाशी येतात आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, पण दरवाजा बाहेरून लावलेला होता. 2 पोलीसवाले त्या खिडकीजवळ येतात. लोखंडाच्या खिडक्या होत्या जुन्या काळातल्या. त्या खिडकीमधून बाहेर बघतात तर ती गावातली जी ठळक मंडळी होती ती त्या घराच्या बाहेर अशी उभी होती. हे पोलीसवाले त्यांना म्हणतात की अरे बंद का करताय, मला उघडा इथून, आम्हाला बाहेर निघू द्या. असं म्हणल्याच्या नंतर ती जी मंडळी आहे ती त्यांच्या हातातला जो तांब्या आहे ती खाली जमिनीवर ठेवतात आणि दोन्ही हात असे जोडतात सगळेजण, निलेश सोबत, आणि खाली मान घालून अशी उभे राहतात एका लाईनने असे पूर्ण. आणि एक मधात जागा सोडतात. त्या जागेमधून जे तांत्रिक होते त्यावेळेस तिथं जे पूजा करत होते ते तांत्रिक येतात आणि तांत्रिक आल्याच्या नंतर तिथं पूजा चालू करतात. जे पूजा करतात आणि जे 2 पोलीसवाले असतात ते आतमध्ये कलमा करत असतात की आम्हाला सोडा, आम्हाला सोडा, आम्हाला सोडा, आम्हाला का बंद केले, आम्हाला का बंद केले, बाहेर काढा आम्हाला, आम्हाला का बंद केले. आणि सगळेजण शांत. यांची पूजा होते. पूजा झाल्याच्या नंतर तांत्रिक उठतो. आता त्यांचा कल्ला चालू असतो की आम्हाला काढा, आम्हाला का बंद केले, आम्हाला काढा, तुमच्यावर कारवाई, असं होईल तसं होईल तसं होईल. तांत्रिक त्यांना एकदम जोरात धावतो आणि त्यांना म्हणतो की गप्पा बसा, तुमची बळी देण्यात येते. त्यावेळेस ते दोघंही जण शांत बसले आणि ते दोघं जण म्हणले का, आमची का?
तर तो जो तांत्रिक आहे तो म्हणला त्यांना की ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो की तुमची का. या गावाला एक श्राप आहे. या गावामध्ये एक मुलगी होती जी की सुंदर होती दिसायला. या गावामधल्या काही लोकांनी त्या मुलीसोबत चुकीचं काम केलं आणि तिचा मृतदेह या घरामध्ये आणून टाकलं होतं. त्याच्यानंतर या घरामध्ये एक अघोरीसुद्धा राहत होता, पण तो अघोरी त्याच्या तपश्चर्येमध्ये पूर्णपणे लीन होता. तो लीन असताना त्याच्या घरामध्ये कुणीतरी मृतदेह आणून टाकलं होतं. त्याची जेव्हा तपश्चर्या संपली त्यावेळेस तो उठला, त्यावेळेस त्याला फार जास्त क्रोध आला. पण त्याने जेव्हा त्या मृतदेहाकडे बघितलं त्यावेळेस त्याला समजलं की अरे या मुलीसोबत फार चुकीचं झालं आहे. तो तंत्रविद्येने त्या मुलीची आत्मा जाग्यावर आणतो आणि त्या मुलीला विचारतो की तुझ्यासोबत झालं आहे काय. तिने सगळं काय सांगते जे तिच्यासोबत झालं आहे. गावातले जितके पण माणसं आहेत ज्यांनी तिच्यासोबत केलं होतं त्या सगळ्या माणसाची नावं, चेहरे, सगळं काय त्या तांत्रिकाला सांगते. तेवढ्यात तिचा जो बाप आहे तो बाप इथं येतो आणि इथं आल्याच्या नंतर त्या तांत्रिकाकडे बघतो, तिच्या आत्म्याकडे बघतो, त्या मुलीच्या आणि त्या मुलीच्या मृतदेहाकडे बघतो. तर तिचा जो बाप आहे तो सुद्धा त्याचा जीव तिथंच सोडून देतो आणि तिथंच तो मरतो. त्याचाही मृतदेह त्याच जाग्यावर पडतं. आता त्या घरामध्ये 2 मृतदेह होते आणि 2 आत्मा आणि एक तांत्रिक. तांत्रिक असा होता की त्याला या गोष्टीचा फार जास्त राग आला. त्याने काय केलं, एक मंत्र वाचला आणि या पूर्ण गावावर तो श्राप फेकून मारला. आणि श्राप दिल्याच्या नंतर त्या गावामधले जे पण लोक आहेत ज्यांनी हिच्यासोबत असं चुकीचं काम केलं होतं, पहिले तर ते लोक प्रत्येक वर्षी एक एक करून या घरामध्ये मेला. आणि त्याच्यानंतर या गावामध्ये असा श्राप लागून राहिला की जोपर्यंत पूर्ण गाव संपत नाही तोपर्यंत या घरामध्ये कुणी ना कुणीतरी मरणार. आणि ज्या वर्षी या घरामध्ये एकही मृतदेह मरणार नाही त्या वर्षी या गावामधले 3 लोक अचानक पद्धतीने या घरामध्ये मरणार. पहिले ते जे लोक होते, ज्या लोकांनी त्या मुलीसोबत चुकीचं काम केलं होतं, ती तर मेली होती. तिथं त्या मुलीचा जो बदला आहे तो पूर्णपणे झाला होता आणि ती बिचारी मुलगी तिथून निघूनही गेली होती. पण जो तिचा वडील होता ते मात्र त्या घरामध्येच होता. आणि जे त्या काय म्हणतो अघोरीने जे श्राप दिला होता तोही त्या घराला लागूनच होता आणि त्या घरापासून तो श्राप त्या पूर्ण गावावर लागलेला होता. आता तो जो श्राप आहे तो तुटत तर अजिबात नव्हता, पण एका कंडिशनवर गावातले लोक सुरक्षित होते आणि ते असे होते की जर दरवर्षी या घरामध्ये जर एखादा मृतदेह किंवा एखादा माणूस जर या घरामध्ये पाठवला गावकऱ्यांनी तर हे जे घर आहे तो जो श्राप आहे तो 1 वर्षासाठी बंद होईल आणि परत 1 वर्षाच्या नंतर लागू राहील. म्हणजे एक अमावस्या प्रत्येक वर्षी येणारी, त्या अमावस्येला या घरामध्ये कुणी ना कुणीतरी मरायला हवं. त्या अमावस्येच्या अगोदर कुणी ना कुणीतरी या घरामध्ये जायला हवं. तेव्हा कुठेतरी या गावकऱ्यांचा जीव वाचेल. आणि यावेळेस अथर्व गेला होता आणि अथर्व गेल्याच्या नंतर अथर्व तिथून कुठंही जाऊ द्या, एकदा का त्या घरामध्ये गेलं की त्या माणसाची बळी सापडली. आणि त्या घरामध्ये एंट्री मारण्याच्या अगोदर या तांत्रिकाने दिलेलं जे पाणी असतं ते पाणी टाकायचं, जेणेकरून ते त्याला जो श्राप आहे तो यांच्यावर लागू होत नाही. पण ते पण पाणी जास्त वेळ यांना थांबवू शकत नाही. त्याच कारणामुळे या 2 पोलीसवाल्यांना सुद्धा तिथं अडकवून ठेवलं आणि या 2 पोलीसवाल्यांची सुद्धा तिथं बली दिली. आणि हे 3 मृतदेह होते जे या घरामध्ये लटकत होते. तर तो जो श्राप आहे तो आता पण चालू आहे आणि आता पण त्या घरामध्ये जर कुणी गेलं तर 100% मरतं म्हणजे मरतंच. आणि हळूहळू काही दिवसाच्या नंतर ते जे तांत्रिक आहे त्या गावामधला त्याने प्रत्येकाला एक धागा दिला आणि त्या धाग्याच्या मार्फत त्या घराचा जो श्राप आहे तो यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता, कारण की त्या धाग्यामध्ये थोडीशी ताकद होती. आणि त्या गावामध्ये जे कोणी पण दुसरं येईल त्याला तो श्राप लागायचा आणि तो श्राप लागल्याच्या नंतर त्याचा मृतदेह या घरामध्ये 100% सापडायचा. तर असला काहीतरी प्रकार होता आणि असली काहीतरी स्टोरी होती. अरे बापरे, काय स्टोरी होती, आई शपथ, भयानक. असं वाटतं ना कधी कधी की एखादी शॉर्ट फिल्म आपणच काढावं.
पण रिस्पॉन्स भेटतो न भेटतो याच्यासाठी मी काढत नाही. नाही ते हिंमत लावली असती शॉर्ट फिल्म काढायला. तर आजची स्टोरी इथंच खतम. स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां चांगलीशी कमेंट करा. ओके, चला तर भेटूया उद्याच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.